नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. मित्रांनो, प्रकरण 2 भाग 6 यामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण बघत होतो की आपण कुठे चुकलो आणि आपल्याला इतक्या वर्षापासून का न्याय मिळत नाही किंवा मिळालेले नाही आणि इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याच्यातले एक एक मुद्दे आपण समजून घेत होतो. कालपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 35 पर्यंत बघितलेलं आहे. आपले राजकीय नेते आणि आपला समाज यामुळे आपले प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने निर्माण झालेले आहेत या विषयावरती आपण बोललो होतो. तर आज आपण बघूया की आपले अभ्यासक आपण अपयश होण्यामागे जसे राजकीय नेते किंवा आपला समाज कारणीभूत आहे, त्याच पद्धतीने मित्रांनो की आपल्या समाजातील जे अभ्यासक आहेत ते अभ्यासकसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अनेक अभ्यासक आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, परंतु या लोकांनी कधीही एकत्र येऊन विचार विनिमय केलेले नाही, विचारांचं देवाणघेवाण केलेलं नाही, डॉक्युमेंटचं एक्सचेंज केलेलं नाही. मला काय माहीत आहे, तुला काय माहीत आहे, तुझा अभ्यास किती आहे, माझा अभ्यास किती आहे, आणि आपण हे सगळं एकत्र करून कशा पद्धतीने आपण यशस्वी होऊ शकतो या विषयावरती ह्या लोकांनी कधीही महाराष्ट्र लेवलला एकत्र येऊन मीटिंग केलेले नाही, एकमेकांशी भेटलेले नाही. आणि दुसरं म्हणजे या लोकांच्यामध्ये अनेक मतभेद आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती मतभेद आहेत, एकमत नाही, आणि मनामध्ये अनेक गैरसमज आहेत. तर मित्रांनो की या अभ्यासकांच्या मनातील वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज किंवा मतभेद किंवा ही लोक एकत्र येऊन काम करत नाही, एकमेकांच्यामध्ये नॉलेजचं एक्सचेंज करत नाही, डॉक्युमेंटचं एक्सचेंज करत नाही, म्हणून आपण मागे आहोत, म्हणून आपले प्रश्न सुटलेले नाही. यापूर्वी जर आपल्या समाजातील सर्व अभ्यासक संपूर्ण महाराष्ट्रातून, ज्याला आपण 33 जमाती म्हणतो, किंवा कमीत कमी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी याच्यातले जेवढे काही अभ्यासक आहेत, या अभ्यासकांचं एक भव्य संमेलन भरला असता, 2-3 दिवसांचं कार्यशाळा या पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे विचार विनिमय झाले असते, प्रत्येक अभ्यासकाने आपल्याला हा विषय जितकं समजलेला आहे, या विषयाशी संबंधित त्याच्या डोक्यामध्ये जी काय आयडियाज आहेत त्या आयडियाज त्यांनी जर शेअर केले असते तर कधीच आपला प्रश्न सुटला असता. परंतु असं न होता हे अभ्यासक एकत्र न येता एकमेकांच्यामध्ये मतभेद करत, एकमेकांच्यावरती टिंगल करत हे आपापसामध्ये काम करत राहिले. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये तज्ज्ञ मंडळी असूनसुद्धा, अभ्यासक असूनसुद्धा, त्यांच्याकडे खूप चांगले डॉक्युमेंट्स असूनसुद्धा आपल्या समाजाला मित्रांनो न्याय मिळालेला नाही. आणि याच्यामध्ये असे कितीतरी अभ्यासक आहेत, ही लोक जास्त करून नकारात्मक विचाराने अभ्यासाला सुरुवात करत असतात किंवा कुठल्याही कामाला सुरुवात करत असतात. कोणतेही डॉक्युमेंट वाचत असताना, कोणतेही जजमेंट वाचत असताना, कुठलेही काम करत असताना ही लोक आपलं काम कसं होणार नाही या पॉईंटकडे जास्त लक्ष देत असतात. कोणत्या पॉईंटमुळं आपलं काम होणार नाही याच्यावरती जास्त ते फोकस करतात आणि ते सगळ्यांना ते सांगत सुटतात, अमुक अमुक जजमेंटमध्ये अमुक अमुक वाक्य आहे, त्यामुळं आपलं काम होणार नाही.
तर नकारात्मक अँगलमधून तुम्ही जर काम करत असाल, नकारात्मक एक्सपेक्टेशन तुम्ही जर ठेवत असाल, आपले काम होणारच नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्वग्रह दूषित विचाराने अभ्यास करत असाल, तर मित्रांनो कधीही आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही. आहे त्या पॉईंटमध्ये, आहे त्या पॉईंटवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडणी करता आला पाहिजे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करता आलं पाहिजे, मगच आपण यशस्वी होऊ शकतो. नसेल तर प्रत्येक मुद्द्यांच्यावरती, प्रत्येक वाक्यांच्यावरती जर तुम्ही बोट ठेवून बसला, या मुद्द्यांच्यामुळे, या वाक्यांच्यामुळे आपलं काम होणार नाही, असं जर तुम्ही करत बसला तर आपल्या समाजाला कधी न्याय मिळणार नाही. म्हणून जे अभ्यासक नकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे प्रयत्न करतात, त्यांनी कृपया ते थांबवून त्यांनी पॉझिटिव्ह अँगलने ह्या सगळ्या मुद्द्यांच्याकडे बघितलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या डॉक्युमेंटमध्ये भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, अगदी 99% पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. फक्त चुकून कुठेतरी एखादा मुद्दा असेल नेगेटिव्ह, परंतु 99% पॉझिटिव्ह आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. एखादा कुठंतरी नेगेटिव्ह वाक्य आला आणि त्यालाच आपण चिकटून बसतो आणि सगळ्यांना आपण काय करतो, नकारात्मक बनवतो. हे बरोबर नाही. एक वाक्य असं आहे की व्हॉट यू फोकस ऑन एक्सपांड्स. तुमचं मन ज्या गोष्टींच्यावरती फोकस होतो, तुम्ही सारखं ज्या गोष्टींच्यावरती लक्ष केंद्रित करता, तर त्या गोष्टी तुमचं मन तुमच्या आयुष्यामध्ये खेचून आणतं. तुमच्या मनाकडे ती पॉवर्स आहेत. तुम्ही सारखे ज्याच्यावरती तुमचं मन केंद्रित करता, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. आणि म्हणून कधीही नकारात्मक गोष्टीकडे जास्त फोकस न करता अभ्यासकांनी सकारात्मक कोणत्या मुद्द्यातून आपलं काम होऊ शकतं आणि हा मुद्दा कशा पद्धतीने आपण मांडू शकतो, किती इफेक्टिव्हली आपण प्रेझेंट करू शकतो, याच्यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे. मगच आपण यशाच्या जवळ जातो. त्याचबरोबर मित्रांनो, की ह्या राजकीय जे नेते असतात, राजकीय नेत्यांच्या पेक्षा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम जो आहे तो अभ्यासकांचा असतो. अभ्यासक हे खूप महत्त्वाचे असतात. राजकीय नेते कितीही आंदोलन करू दे, कितीही उपोषण करू दे, कितीही रास्ता रोको करू दे, पण शेवटी जोपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट दाखवत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमची जात सिद्ध करत नाही, तुमच्याकडे असणारा पुरावा तुम्ही दाखवत नाही, तोपर्यंत तुमच्या त्या आंदोलन आणि उपोषणाला काहीही महत्त्व नसतो. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलन केले, संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले. शेवटी त्यांना त्यांचं डॉक्युमेंट दाखवावं लागला, शेवटी त्यांना कोर्टामध्येच जावं लागला. जो काय निर्णय मिळेल तो कोर्टातूनच त्यांना मिळणार आहे, त्या आंदोलनातून त्यांना निर्णय मिळणार नाही. म्हणून राजकीय नेते फार तर आपल्याला आंदोलन करण्याचे मार्ग सांगतील, उपोषण करण्याचे मार्ग सांगतील किंवा इतर काही गोष्टी ते सांगू शकतात, पण जेव्हा अंतिम टप्पा येईल त्यावेळी फक्त अभ्यासकच समाजाला वाचवू शकतात. त्यामुळं अभ्यासक हे फार महत्त्वाचे असतात आणि त्यांच्याकडे असणारे पुरावे, डॉक्युमेंट्स हे सर्वश्रेष्ठ असतात. मी ऐकलेलं आहे, आपल्यातलीच काही लोक काही ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि 10-15 दिवसाच्या उपोषणानंतर काही आमदारांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही उपोषणाला का बसला. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही अनुसूचित जमातीचे आहोत आणि आम्हाला जातीचे सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि पडताळणी समिती आम्हाला सर्टिफिकेट देत नाही, प्रांत सर्टिफिकेट देत नाही. तर त्यावेळी त्या लोकांनी विचारलं की बाबा तुम्ही अनुसूचित जमातीचे कसे आहात, याच्याबद्दल आम्हाला एक्सप्लेनेशन द्या. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ती पुरावे आम्हाला द्या आणि पटवून सांगा की तुम्ही अनुसूचित जमातीमधली कोळी कशी आहात. तर त्यावेळी हे 15 दिवस उपोषण करणारे ह्या लोकांना
10 मिनटंसुद्धा बोलता आलं नाही. 10 मिनटंसुद्धा त्यांना व्यवस्थितपणे पटवून देता आलं नाही की आम्ही कशा पद्धतीने अनुसूचित जमातीतील कोळी आहोत. म्हणून मित्रांनो, तुम्ही किती आंदोलन करता आणि किती उपोषण करता याच्यापेक्षा तुमच्याकडे किती चांगले डॉक्युमेंट्स आहेत आणि तुमच्या समाजातील अभ्यासक लोक हे किती इफेक्टिव्हली ते मांडणी करू शकतात आणि समोरच्यांचे मन जिंकू शकतात, हा फार महत्त्वाचा विषय आहे. अन्यथा कधीही न्याय मिळू शकत नाही. म्हणून न्याय मिळवून देण्यामध्ये अभ्यासक जे असतात, अभ्यासक हे फार महत्त्वाचे असतात. म्हणून नेहमी अभ्यासकांनी खूप परिश्रम केला पाहिजे. शेवटी समाज संकटात आहे. अनेक वर्षापासून आपली समस्या आहेत, पेंडिंगमध्ये आहेत आणि ह्या समाजाला विरोध करणारे विरोधक अतिशय स्ट्रॉंग आहेत. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. ते आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये बलवान आहेत. आणि म्हणून अशा विरोधकांच्या विरोधामध्ये जाऊन आपल्याला सगळं पटवून द्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्या प्रत्येकानं खूप परिश्रम करणं गरजेचं आहे. अतिशय हार्ड वर्क करणं गरजेचं आहे. खूप सखोलमध्ये जाऊन संशोधन करणं गरजेचं आहे. जितके जुने पुरावे असतील त्या पुरावे डॉक्युमेंट्स एकत्र करून त्यांची व्यवस्थितपणे मांडणी करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मनन चिंतन करणं गरजेचं आहे. युक्तिवाद करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या डॉक्युमेंटमध्ये परफेक्ट होता, तुमच्या युक्तिवादमध्ये तुमच्या लॉजिकमध्ये तुम्ही स्ट्रॉंग होता, त्याच वेळी विरोधकसुद्धा गप्प बसणार आहेत आणि कोर्टसुद्धा तुमचं ऐकून घेणार आहे. फक्त मी महादेव कोळी आहे म्हणून मला व्हॅलिडिटी द्या, मला कास्ट सर्टिफिकेट द्या, असं जर आपण म्हणत असू तर कुणीही देणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आपल्याकडं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. व्यवस्थितपणे मांडणी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्या समाजातील अभ्यासक जे असतात ही लोक हार्ड वर्क करणं गरजेचं आहे. मनन चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून सगळे अभ्यासक ह्या समाजाला जर वाचवायचे असतील तर महाराष्ट्रातील सगळे अभ्यासक एकत्र यायला पाहिजे. वारंवार एकत्र यायला पाहिजे. अनेक वेळा मीटिंग्स व्हायला पाहिजे. 4-5 दिवस तुम्ही एकत्र थांबले पाहिजे. दिवस रात्र डिस्कशन झालं पाहिजे आणि त्याच्यातनं एक फायनल कन्क्लुजन घेऊन तुम्ही लढाईसाठी मैदानामध्ये उतरलं पाहिजे. मगच आपल्याला न्याय मिळणार आहे. अन्यथा आपल्याला न्याय मिळत नाही, हे निश्चित आहे. बरेच वेळा आपण बघतो काही अभ्यासक जे असतात ते स्वतःच्या जोरावरती एकटे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असतात. आमदारांना भेटत असताना, खासदारांना भेटत असताना, मंत्र्यांना भेटत असताना, समित्यांच्या पुढं प्रेझेंटेशन करत असताना किंवा कोर्टासमोर, प्रांतासमोर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा समाजाबद्दल बोलायचं वेळ येईल, प्रूव्ह करण्याचा वेळ येतो, तेव्हा ही लोक स्वतः एकटे जातात आणि एकट्याच्या जोरावरती मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच कोणीही परिपूर्ण नाही, परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही अपूर्ण नॉलेजमधून, अपूर्ण ज्ञानातून जर तुम्ही प्रेझेंटेशन केला, तुमच्याकडे अपूर्ण डॉक्युमेंट्स असतील आणि त्या अपूर्ण डॉक्युमेंट्स जर तुम्ही समोरच्यांना दाखवला आणि तुम्ही व्यवस्थितपणे लॉजिकली मांडू शकला नाही तर मित्रांनो लक्षात घ्या, अपयश पदरी पडणं निश्चित आहे. तुम्हाला निराश किंवा नैराश्य येणं निश्चित आहे. कारण आज मित्रांनो आपला प्रश्न इतकं किचकट झालेलं आहे की 1 किंवा 2 अभ्यासक कधीही आपला प्रश्न सोडवू शकत नाही. 1-2 माणसांचा हा कामच राहिलेला नाही. संपूर्ण अभ्यासक एकत्र येऊन फायनल डिसिजन घेणं हा एकमेव याच्यावरचा पर्याय आहे. आणि जिथं तुम्ही जाल तिथं ही सगळी अभ्यासक जाऊन मांडणी करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही 1-2 माणसं जाऊन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या समोर जर मांडणी करत असाल आणि तुमची मांडणी जर चुकीचे झाले आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट अपुरा पडले
तर मित्रांनो त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसतो, अख्ख्या महाराष्ट्रातील कोळी समाजाला बसतो. म्हणून अशा पद्धतीचा अर्धवट प्रयत्न कोणी करू नये. स्वतःचा कॉन्फिडन्स कमी करून घेऊ नये. अपयशातून नैराश येईल असे कुठलेही काम आपण करू नये, कारण तशी ती परिस्थितीच नाही आहे. खूप अवघड बिकट परिस्थिती आहे. त्यासाठी तुमच्याबरोबर इतर अभ्यासकांनासुद्धा घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या समाजातील बरेच वेळा जे अभ्यासक असतात, श्रेय घेण्यासाठी, क्रेडिट घेण्यासाठी, मीच हे काम केलो हे लोकांना दाखवण्यासाठी घाई गडबडीमध्ये काही गोष्टी करत असतात, अर्धवट प्रयत्न करत असतात आणि याच्यातनं त्यांना निश्चितपणे अपयश मिळतो. आणि त्यांच्या अपयशामुळं समाजातील प्रत्येक माणूस निराश होतो आणि समाजाचे काम होत नाही. म्हणून मित्रांनो, श्रेयपेक्षा आपलं समाज यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी घाई गडबड न करता व्यवस्थितपणे विचार करून, वेगवेगळ्यांची बरोबर कम्युनिकेट करून, प्रत्येकानं आपल्याबरोबर घेऊन तुम्ही ते काम करा, परिपूर्ण काम करा, परिपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही दाखवा, व्यवस्थितपणे मांडणी करा, मगच आपल्याला यश मिळेल. त्यानंतर आपण बरेच वेळा ऐकतो की काही लोक तक्रार करत असतात, या अभ्यासकांनी आमचा प्रश्न सोडवतो म्हणून आमच्याकडनं इतका पैसा घेतला, तितका पैसा घेतला, मी ह्याला पैसा दिलो, त्याला पैसा दिलो, हा फसवला मला, तो फसवला मला, असं आपण ऐकत असतो. आणि हे खरं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतात. काही लोक मी तुम्हाला चांगले डॉक्युमेंट्स देतो किंवा मी तुला SDO कडनं कास्ट सर्टिफिकेट काढून देतो, पडताळणी समित्यांच्याकडनं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून देतो किंवा कोर्टामध्ये तुझं केस जिंकून देतो, असे वेगवेगळे आमिष दाखवून गरीब जनतेकडनं पैसे लुटत असतात. हे अतिशय चुकीचं आहे. आणि अशा लोकांनी अशा समाजाच्या माध्यमातून आपला स्वतःचा बिझनेस करू नये. समाजाकडे आपला एक बिझनेस किंवा पैसा काढण्याचा धंदा असं समजून असं काम करू नये, कारण समाज खूप अडचणीत आहे. त्याला उलट आपण खूप मदत केला पाहिजे, हे नेहमी तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आपल्या अभ्यासकामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. त्यांच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज असतात. खूप अभ्यासकांशी मी संवाद साधलो, अनेक अभ्यासकांशी मी बोललो वेगवेगळ्या विषयांच्यावरती, परंतु त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. तर आपण या प्रकरण 36मध्ये प्रकरण 36मध्ये अभ्यासकांची चुका आणि त्यांच्यामधली जी गैरसमज आहेत याच्यावरती आपण खूप सविस्तरने बघणारच आहोत. परंतु काही गैरसमज जे आहेत या ठिकाणी मी उल्लेख करतो. तर काही लोकांना असं वाटतं आदिवासी म्हणजे फक्त डोंगरात, जंगलात किंवा दऱ्याखोऱ्यात राहणारी माणसं. आदिवासी म्हटल्यानंतर ही लोक डोंगरातच राहायला पाहिजे, दऱ्याखोऱ्यातच राहायला पाहिजे, जंगलातच राहायला पाहिजे असं ह्या लोकांना वाटतं. हे अतिशय चुकीचं आहे. आदिवासी म्हणजे आधीपासून वास करणारा, तो कुठेही असू दे, तो शहरात असू दे, गावात असू दे, जंगलात असू दे, पण ह्या देशाचा मूळ नागरिक तो जर असेल, कुठूनही त्यांनी स्थलांतर होऊन बाहेरून देशावरून आलं नसेल तर तो आदिवासी असतो. त्यामुळं आदिवासीसाठी फक्त जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहिलं पाहिजे असं कंडिशन नाही आहे. आणि 1976 नंतर तरी अजिबात ती कंडिशन नाही आहे. म्हणून हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की बाबा आम्ही डोंगरात जंगलात राहत नाही तर आम्ही आदिवासी कसं. तुम्ही जरी राहत नसला तरी तुमचे पणजोबा राहत होते, तुमचे पणजोबांचे पणजोबा राहत होते, आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या फॅसिलिटी शासनाने दिलेल्या आहे. म्हणून आजच्या परिस्थितीवरनं तुम्ही समजून घेऊ नका की आपण डोंगरात राहत नाही. तुम्ही जरी राहत नसले तरी
तुमचे आजोबा पणजोबा ही लोक राहत होते. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बोगस म्हणजे ओपन कॅन्डिडेट, जो खुला गटातला असतो त्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढला तर त्याला बोगस म्हटलं जातं. नाही आहे, चुकीचं आहे. तुमचे प्रमाणपत्र अवैध जरी झालं, मी त्याच्यावरती सविस्तर नंतर बोलणार आहे, तुमचं प्रमाणपत्र कमिटीकडनं अवैध जरी झालं तरी तुम्हाला कायद्याने बोगसच म्हटलं जातो. त्याच्यानंतर काही लोकांना वाटतं अधिसंख्या पद जे आहे ते अन्यायकारक आहे, बेकायदेशीर आहे आणि त्वरित रद्द करण्यात यावा. अतिशय चुकीचं समज आहे. मित्रांनो, अधिसंख्या पद जे आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कायद्यामध्ये जी तरतूद आहे, जेव्हा प्रकरण अवैध होईल, प्रकरण अवैध झाल्यानंतर लगेच त्या माणसाला घरी पाठवा, नोकरीतून कमी करा आणि त्यांनी घेतलेले सर्व लाभ काढून घ्या, असं त्या 2001च्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी आपलं प्रकरण अवैध झालेलं आहे त्याच दिवशी आपली नोकरीवरनं ताबा गेलेला आहे. परंतु शासनाने सांगितलेले की मानवतावादी भूमिकेतून आपण अधिसंख्य पद निर्माण करतो किंवा शासनाची गैरसोय होऊ नये म्हणून आपण अधिसंख्य पद निर्माण करतो. तर वर्ष 2 वर्ष ह्या शासनाने जे का आपल्याला अधिसंख्य पदावर ठेवलेलं आहे तसं जर बघितलं तर प्रत्यक्षात तर ती लोक मानवतावादी भूमिकेतून ठेवलेले आहे. तो कायद्यामध्ये नाही आहे. मग कायद्यामध्ये आहे काय? कायद्यामध्ये आहे की ज्या दिवशी अवैध होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांना जॉबमधून काढून टाकणे, त्यांनी घेतलेले सर्व लाभ काढून घेणे, त्यांनी मिळवलेली सर्टिफिकेट MA BEd वगैरे वगैरे हे सर्टिफिकेट काढून घेणे, त्यांना 2,000 ते 20,000 दंड करणे, 2 महिन्या ते 2 वर्षापर्यंत कैद करणे, हे कायद्यामध्ये आहे. आणि इतकं असूनसुद्धा शासनाने काय केलेलं आहे, एक मानवतावादी भूमिकेतून म्हणून तो अधिसंख्य पदावरती ठेवलेला आहे. परंतु आपण म्हणतो अधिसंख्य पद अन्यायकारक आहे, खोटं आहे, हे कायद्यामध्ये बसत नाही. मग कायद्यामध्ये बसत नसेल तर कायद्यामध्ये बसतो काय? अवैध झाले की दुसऱ्या दिवशी घरी बसणे हा कायद्यामध्ये बसतो. या विषयावरती मी सखोलमध्ये नंतर बोलणारच आहे. परंतु लक्षात घ्या की जे वारंवार लोक म्हणतात अधिसंख्या अन्यायकारक आहे, कायद्यामध्येच नाही, रद्द करा. अरे रद्द केल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी बसणार आहे, ही तुम्ही समजून घ्या. मागणी करताना व्यवस्थितपणे मागणी केला पाहिजे. त्याच्यानंतर काही अभ्यासकांच्या डोक्यामध्ये असं समज आहे की पडताळणी समित्या ज्या आहेत ते फक्त आमचे प्रमाणपत्र तपासले पाहिजे, आमची जात नाही. वारंवार मी ऐकतो प्रमाणपत्र तपासलं पाहिजे, जात तपासायचं नाही. अरे बाबा, तुझी प्रमाणपत्र तपासायचं असेल फक्त, समज तू एका कॉलेजमध्ये किंवा एका शाळेमध्ये शिक्षक आहेस, तर साधा तुझ्या मुख्याध्यापकाने जरी पत्र लिहिला SDOला, आमच्याकडे अमुक माणूस शिक्षक झालेले STच्या पदावरनं आणि तुमच्याकडनं त्यांनी सर्टिफिकेट आणलेलं आहे आणि तुम्ही लोकांनी त्याला खरोखर सर्टिफिकेट दिलेलं आहे का बाहेरून त्यांनी छापून आणलेलं आहे, असं जरी पत्रव्यवहार केला असता तर 8 दिवसामध्ये तो SDO पत्र दिला असता, हो या माणसाला आम्ही प्रमाणपत्र दिलेलं आहे, आमच्याकडे त्याची नोंदी आहे, बस. ह्याला आपण म्हणतो प्रमाणपत्र तपासणे. मग ही प्रमाणपत्र एवढी तपासण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पडताळणी समित्या का ठेवल्या गेलेल्या आहेत? मित्रांनो, थोडं तरी डोकं चालवा. याच्यामध्ये माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये असं म्हणलेलं आहे, त्यामध्ये जवळपास 15 गाईडलाईन्स दिलेल्या आहे. पोलीस पथक नेमा, पोलीस पथकाला घरी पाठवा, त्यांचे देवदेवता बघा, चालीरीती बघा, त्या गावकऱ्यांना विचारा, त्यांचे जुने डॉक्युमेंट बघा, आजूबाजूच्या लोकांचे डॉक्युमेंट्स बघा. हे सगळं चालीरीती, देवदेवता, पूर्वज, वंशज, संस्कृती, जन्मविधी, मृत्यूविधी, लग्नविधी, हे सगळे कसे करतात हे सगळ्यांची पडताळणी करा. आणि मग तुमची जर खात्री झाली तर त्या माणसाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्या, असं स्पष्टपणे माधुरी पाटलांच्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या आधारे ही कमिटी काम करतात.
त्या आधारे हे VC रिपोर्ट घेत असतात, त्या आधारे ही लोक चालीरीती विचारत असतात. आणि तुम्ही म्हणता की आमची जातच तपासायचं नाही आणि फक्त आमचं प्रमाणपत्र SDOकडनं आलेले की नाही प्रमाणपत्र तपासा. अरे बाबा, जरा तरी अभ्यास करा, थोडंसं समजून घ्या ना, विषय काय समजून घ्या ना. समाजामध्ये किती गोंधळ करताय तुम्ही. अधिसंख्य पद बेकायदेशीर आहे, फक्त आमचं प्रमाणपत्रच तपासावा, जात तपासू नये. अतिशय बेकायदेशीरपणे तुम्ही बोलता, चुकीचं बोलता आणि समाजामध्ये गैरसमज तुम्ही पसरवता. आणि लक्षात घ्या, तुमच्या डोक्यामधले समज जर चुकीचे असतील तर तुमचं प्रयत्नसुद्धा चुकीच्या दिशेने जाणार आहेत. म्हणून परफेक्ट आपल्याला माहिती पाहिजे, परफेक्ट आपल्याला नॉलेज पाहिजे, परफेक्ट आपलं वाचन मनन पाहिजे आणि स्वतःचं लॉजिक पाहिजे. मगच नेमकं आपलं प्रॉब्लेम काय आणि आपण काय केलं पाहिजे हे समजतं. काहीतरी आपल्याला सुचलं आणि आपण बोलत सुटलो आणि समाजाला आपण स्वतःही गोंधळात पडलो आणि समाजाला पण गोंधळात टाकलो, असं करू नका. आणि ह्या गोष्टी भावनिकसुद्धा करू नका. मी मागंसुद्धा बोललो होतो, अधिसंख्य पद जे आहे अन्यायकारक नाही आहे, ते माणुसकीच्या नात्याने शासनाने केलेली तडजोड आहे. मी काही लोकांना बोलल्यानंतर लोक माझ्यावर तुटून पडले, तुम्ही असं कसं काय बोलता, समाजाच्या विरोधात बोलता. अरे बाबा, मी समाजाच्या विरोधात बोलत नाही, जी वस्तुस्थिती आहे मी ते बोलतो. तुम्ही भावनिक होऊन चालणार नाही. तुम्ही जर भावनिक झाला तर प्रश्न सुटत नाही. जे खरं आहे ते खरं म्हटलं पाहिजे, जे खोटं आहे ते खोटं म्हटलं पाहिजे. मगच आपण योग्य दिशेने वाटचाल करून योग्य पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो, हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. त्यानंतर काही लोकांना वाटतं की समित्या बेकायदेशीर आहेत, रद्द करा. अरे बेकायदेशीर कसं आहे? कायद्यामध्ये ती तरतूद केलेलं आहे. माधुरी पाटलामध्ये गाईडलाईन्स आहेत ह्या समित्या नियमा म्हणून. थोड्याफार त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्ही सुधारू शकता. रद्द करता येणार नाही, होणार नाही. त्याच्यासाठी कारण असताना प्रयत्न करू नका. जे शक्य नाही त्याच्यासाठी का प्रयत्न करता? त्याच्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये पडताळणी समित्या असल्या पाहिजे, मगच आपले प्रश्न सुटतील. अतिशय चुकीचा समज आहे. लक्षात घ्या, जर सगळ्या जिल्ह्यामध्ये पडताळणी समित्या झाले आणि पडताळणी समितीने हे ठरवूनच बसलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची प्रकरण अवैधच करायचं आहे, मग मला सांगा, आज त्यांना अवैध करण्यासाठी 10-12 वर्ष लागतात. आणि जर सगळ्या जिल्ह्यामध्ये पडताळणी समित्या झाल्या तर 5 ते 6 महिन्यामध्ये सगळ्यांना अवैध करतील. कारण त्यांचा निकाल ठरलेला आहे, निकाल निश्चित आहे की तुम्हाला अवैधच करायचं आहे. मग जे 10 वर्षाने अवैध होणार होता, आता कमी पडताळणी समिती असल्यामुळं ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडताळणी समिती झाल्या तर 5 ते 6 महिन्यामध्ये त्या जिल्ह्यातले लोक अवैध होतील आणि घरी बसतील. त्यामुळे काय मागणी करावा याचा थोडंसं किंवा विचार करावा. त्याच्यानंतर काही लोकांना वाटतं की 1967 मध्ये जे OBCचा कायदा किंवा परिपत्रक शासनाने केलेलं आहे, तर तो परिपत्रक जर रद्द झाला आणि त्याच्यातनं कोळीपैकी सगळी उपगट जर बाहेर पडले तर आपला प्रश्न सुटू शकतो. खरं आहे, सुटू शकतो, परंतु 100% सुटत नाही. 50% सुटतो, अजून 50% आपल्याला पुढं लढावं लागणार आहे. त्याच्यानंतर SBC रद्द झाल्यानंतर प्रश्न सुटेल, तो पण तसंच आहे. 50% सुटेल, पूर्ण सुटणार नाही. याच्यावर तुम्ही खूप सखोलमध्ये बोलणार आहे. नंतरच्या 36वं प्रकरण जेव्हा येईल तेव्हा मी खूप सखोलमध्ये बोलणार आहे. फक्त थोडं आपण टच करत जाऊ प्रत्येक पॉईंटला. म्हणजे मी जेव्हा प्रकरणाला प्रत्यक्ष सुरुवात करेन त्यावेळी तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे लक्षात येईल की मला काय म्हणायचं. तर मित्रांनो, असे अनेक गैरसमज आपल्या लोकांच्या, अभ्यासकांच्या डोक्यामध्ये वारंवार येत असतात आणि ह्या गैरसमजच आहेत. जेव्हा तुम्ही डीपमध्ये अभ्यास कराल, सखोलमध्ये अभ्यास कराल, त्याच्यावरती मनन चिंतन कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या डोक्यामध्ये जे चालू आहे ते चुकीचं चालू आहे. आणि जर तुमचे समज चुकीचे असतील तर मित्रांनो, तुमचे सगळे प्रयत्न करणारी जी दिशा आहेत, दिशासुद्धा चुकीची होणार आहे ना.
तुम्ही जर फक्त अधिसंख्य पद हे बेकायदेशीर रद्द करा किंवा पडताळणी समितीने फक्त आमचं प्रमाणपत्र तपासावा, जात नाही, ह्या चुकीच्या कन्सेप्टच्या माध्यमातून जर तुम्ही काम करत राहिला तर पूर्ण अख्खं आयुष्य तुमचं वाया जाईल. ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून व्यवस्थितपणे विचार करा, व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि समाजाला सांगा. तर ह्या विषयावरती आपण खूप डिटेलमध्ये 36 ह्याच्यावरती आपण बघणारच आहोत. तर मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की आपले नेते एकत्र नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटे छोटे गट तयार झालेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये 2-4 गट आहेत आणि ही लोक एकत्र यायला तयार नाही. समाज तरी पूर्णपणे विस्कळीत आहे. समाजाला फारसं माहीत नाही. त्याचबरोबर आपले नोकरदार एकत्र नाही, मतदार एकत्र नाही आणि अभ्यासक एकत्र नाही. परंतु मित्रांनो, तुम्ही जर आदिवासी क्षेत्रातील लोक जर बघितला तर TSP मधली जी लोक आहेत तर ती सगळी एकत्र आहेत. त्यांचे 25 खासदार, त्यातलं एक मंत्री, 25 आमदार, एक मंत्री, 4 खासदार, ही सगळी एकत्र आहेत. त्याबरोबर आदिवासींची सगळी संघटना, कुठलंही असू दे, आदिवासींचे एक 16-17 जमाती राहतात त्या भागामध्ये, तर ह्या सगळेचे सगळे एकत्र संघटना आहेत. त्याच्यानंतर त्या समाजातले काही अभ्यासक पूर्णपणे एकत्र आहेत. वकील मंडळी, त्या समाजातील वकील मंडळी एकत्र आहेत. सल्लागार एकत्र आहेत. नोकरदार एकत्र आहेत. मतदार एकत्र आहेत. तर आदिवासी क्षेत्रातील सगळेचे सगळे लोक एकत्र आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या विरोधामध्ये एकत्र येऊन खूप जोर लावून प्रयत्न करतात की आपल्याला या अनुसूचित जमातीच्या यादीमधून कायमस्वरूपी बाहेर टाकण्यासाठी खूप ॲक्टिवली काम करतात, ताकदीने काम करतात, स्ट्रॉंगली काम करतात. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही राजकारणामध्ये जावा, तुम्ही कोर्टामध्ये जावा, पडताळणी समितीकडे जावा, सगळीकडे ते अतिशय स्ट्रॉंगली आपल्या विरोधामध्ये फाईट करत असतात. आणि त्या मानाने मित्रांनो, आपण खूप कमकुवत आहोत, खूप विस्कळीत आहोत, विखुरलेला आहोत. म्हणून जोपर्यंत या सगळ्या 33 जमाती आणि त्यातल्या त्यात सर्व महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, ह्या सगळ्या कोळी जमाती आणि त्यातली समाजातील नेते मंडळी, समाजातील सगळेचे सगळे अभ्यासक, वकील मंडळी, नोकरदार, मतदार आणि सर्वसामान्य जनता ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत मित्रांनो आपला प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता एकच मार्ग राहिलेले, सगळी एकत्र येऊन एक मुखाने लढणे, एक मताने लढणे आणि एक मताने दिशा ठरवणे, आपल्याला नेमकं काय करायचं इथून पुढच्या कालावधीमध्ये. मगच आपण यशाच्या जवळ जाऊ. म्हणून जर यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, ह्या सगळ्या वेगवेगळ्या संघटनांना मर्ज करावं लागेल. एकाच्याच महाराष्ट्र लेवलमध्ये एकाच्याच नेतृत्वाखाली ह्या सगळ्या संघटना आणावं लागतील. सगळे अभ्यासक एकच ठिकाणी एका छत्राखाली येऊन दिवसरात्र तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मगच मित्रांनो आपल्याला हे न्याय मिळू शकतं. अन्यथा न्याय मिळणं खूप अवघड आहे, किचकट आहे. त्यानंतर आपण प्रकरण 37 मध्ये बघणार आहोत की आपले मागण्या किती चुकीच्या असतात. आपल्याला न्याय काय मिळत नाही आणि काय मिळालं नाही हे सगळं आपण बघत असताना प्रकरण 37 मध्ये आपण बघणार आहोत
की आपल्या चुकीच्या मागण्यांच्यामुळं आपल्याला न्याय मिळत नाही. आपले जे मागण्या आहेत हे मागण्या अतिशय चुकीच्या आहेत आणि म्हणून अर्धवट आहेत आणि म्हणून आपल्याला न्याय मिळत नाही. त्याच्यातले काही मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मी प्रकरण 37 मध्ये अतिशय डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. बघा, बरेच वेळा असं आपण ऐकतो आणि लोक माहितीच्या अधिकाराखाली पण घेतात की त्यांना विचारतात की बाबा, पडताळणी समित्यांना विचारतात की तुम्ही आमच्यावरती संशोधन केलेलं आहे का, आणि संशोधन केलं नसेल तर तुम्ही आमची पडताळणी कसं करता, आणि आधी संशोधन करा मग आमची पडताळणी करा. मित्रांनो, हे वाक्य जरी आपल्याला वाटतं की हे अतिशय चांगली मागणी आहे, पण माझ्या मते ही मागणी अतिशय चुकीची आहे. कारण ज्यावेळी तुम्ही संशोधन हा शब्द वापरता, मी स्वतः एक संशोधक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, संशोधन याचा अर्थ अतिशय सखोलमध्ये अभ्यास करणे, पुरावासहित अभ्यास करणे. मग आदिवासींचे संशोधन काय असू शकतं, तर आदिवासी किंवा अनुसूचित जमातीचं संशोधनमध्ये केंद्र शासनाने 1936ला बहुतेक करून काही क्रायटेरिया ठरवलेले आहे. त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे की जिओग्राफिकल आयसोलेशन, भौगोलिकदृष्ट्या अलिप्त राहणे. त्याच्यानंतर प्रिमिटिव्हनेस म्हणजे आदिमपणा, आदिवासीचे कॅरेक्टर्स, आणि डिस्टिंक्टिव्ह कल्चर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इतरांच्यापेक्षा वेगळी संस्कृती, आणि बॅकवर्डनेस मागासलेपणा, आणि शायनेस म्हणजे लाजरेपणा. मित्रांनो, आपण याचा जर सखोलमध्ये अभ्यास केलो तर याच्यातलं कुठल्याही क्रायटेरियामध्ये आपण बसत नाही. फक्त मागासलेपणा, बॅकवर्डनेस या क्रायटेरियामध्ये आज सध्या आपण बसतो. तुम्ही जर पडताळणी समित्यांना किंवा राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला जर म्हणत असाल की आमच्यावर संशोधन करा, आधी तुम्ही आमच्यावर संशोधन करा, आत्तापर्यंत तुम्ही आमच्यावर संशोधनच केलं नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल आणि त्यांनी जर ठरवलाच की यांच्यावर संशोधनच करायचं, तर काय होऊ शकतं, तर ही पॉईंट घेऊन तुमच्या घरोघरी येतील. म्हणतील कुणाचं संशोधन करायचं आहे, चला आपण त्यांच्या घरी जाऊ. मग पहिला म्हणतील की बाबा तू जिओग्राफिकल आयसोलेशन हा क्रायटेरिया फॉलो करतोस का, म्हणजे तू प्रगत समाजापासून अलिप्त राहतो का, दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरामध्ये राहतोस का. तुम्ही म्हणाल नाही, मी तर शहरामध्ये राहतो. मग म्हणाल चला पहिला पॉईंट नाही, तू आदिवासी नाही, पहिला पॉईंटच्या म्हणण्यानुसार. दुसरा पॉईंट, प्रिमिटिव्हनेस तुझ्याकडे आहे का, आदिमपणा तुझ्याकडे आहे का. आदिमपणा म्हणजे काय, कच्चा मांस खाणे, शिकार करणे, खांद्याला बाण अडकवणे, कंदमुळे खाणे, अंगाला पानं गुंडाळणे, ह्याला आपण आदिमपणा म्हणतो, प्रिमिटिव्हनेस म्हणतो. मग ही प्रिमिटिव्हनेस तुझ्याकडे आहे का, तू अजून आदिवासींच्या प्रमाणे वागतोस का. तुम्ही म्हणाल नाही, मी तर चांगले चांगले कपडे घालतो, माझ्याकडे काही बाण नाही, मी शिकारी करत नाही. मग संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतील नाही, तू दुसऱ्या पॉईंटप्रमाणे आदिवासी नाही. त्यानंतर तिसरं क्रायटेरिया विचारतील, बाबा तुझ्याकडे डिस्टिंक्टिव्ह कल्चर आहे का, म्हणजे इतरांच्यापेक्षा वेगळं तू काय करतोस का. तुम्ही म्हणाल नाही, आम्ही आत्ता तरी काहीच करत नाही तसलं, आम्ही सगळ्यांच्याबरोबर दिवाळी साजरा करतो, सगळ्यांच्याबरोबर होळी खेळतो, सगळ्यांच्याबरोबर आपण लेझिम खेळतो, सगळ्यांच्याबरोबर जे का असेल आमच्या आजूबाजूच्या लोकांच्याबरोबर जे करतात तेच आम्ही करतो. मग म्हणेल प्रगत समाजापेक्षा वेगळी संस्कृती यांच्याकडे नाही, त्यामुळे डिस्टिंक्टिव्ह कल्चरच्या मुद्द्याप्रमाणे तुम्ही आदिवासी नाही. त्यानंतर बॅकवर्डनेस आहे, ठीक आहे, शायनेस आहे, ठीक आहे, परंतु जे मुख्य कॅरेक्टर्स आहेत आदिवासींचे त्या कॅरेक्टर्स तुम्ही फॉलो करत नाही,
म्हणून तुम्ही आदिवासीमध्ये बसत नाही, म्हणून इकडली जी समाज आहे हा समाज आदिवासीमध्ये मोडत नाही, असा संशोधनाचा रिसर्च जाईल, रिपोर्ट जाईल. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणून कधीही म्हणू नका माझ्यावर संशोधन करा. मित्रांनो, 1936ला तुमच्यावरती संशोधन झालेलं आहे, 1950ला संशोधन झालेलं आहे, त्यानंतर पुन्हा 1976ला संशोधन झालेलं आहे. 1936, 50 आणि 76ला केंद्र शासनाने अनेक डॉक्युमेंटच्या आधारे तुमचं संशोधन केलेलं आहे. तुमच्या जिल्हा गॅझेटवर बघितलेलं आहे, त्या काळी जे काही तुमचे आजोबा पणजोबा होते त्यांचे चालीरीती बघितलेलं आहे. त्याच्यानंतर तज्ज्ञ कमिट्यांचे त्यांनी रिपोर्ट घेतलेला आहे, इंग्रज काळातील डॉक्युमेंट्स त्यांनी गोळा केलेला आहे, ऐतिहासिक त्यांनी पुरावे बघितलेले आहे, मानववंश शास्त्रज्ञांचं त्यांनी रिपोर्ट घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टींच्या आधारे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून 1976पर्यंत ब्रह्मानंद रेड्डींच्यापर्यंत आपलं संशोधन झालेलं आहे. आणि तुम्ही आज म्हणताय 2020ला 21ला आमच्यावर संशोधन करा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमचे आजोबा पणजोबा ऑलरेडी ह्या कॅरेक्टरमध्ये बसत होते, म्हणून तुम्हाला महादेव कोळी म्हणून त्या STचे सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत, मल्हार कोळी म्हणून, टोंगरे कोळी म्हणून, टोकरे कोळी म्हणून, ढोर कोळी म्हणून ह्या सर्टिफिकेट ऑलरेडी दिले गेलेले आहेत, कारण तुमचे आजोबा पणजोबा त्या क्रायटेरियामध्ये बसत होते. म्हणून संशोधन जे करायचं होतं शासनाला, ते संशोधन ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा संशोधन करण्यासाठी सांगू नका, कारण पुन्हा जर तुम्ही संशोधन करायला सांगितला तर मित्रांनो, आज यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, सत्ता आहे, 25 आमदार, 1 मंत्री आणि 4 खासदार आहेत. ते काय वाटेल ते करू शकतात आणि तुमच्या विरोधामध्ये संशोधनाचा रिपोर्ट तयार होऊ शकतो. जसं डॉक्टर गोविंद गारेने आपल्या विरोधामध्ये ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र आणि इथेनोग्राफिकल नोट्स म्हणून जे संदर्भ ग्रंथ लिहिला, ज्याच्यामुळं आपण आज ह्या अनुसूचित जमातीपासून लांब आहोत, त्याच पद्धतीने मित्रांनो संशोधनाच्या नावाखाली सगळ्यांना बोगस ठरवलं जाईल. ही सगळी लोक बोगस आहेत असे सर्टिफिकेट दिला जाईल. त्यावेळी तुमचे सगळे मार्ग बंद होतील, तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण ते रिसर्च आहे, ते संशोधन आहे. म्हणून कधीही संशोधन करा असं तोंडातून म्हणू नका, ते खूप रिस्क आहे. संशोधन करणे म्हणजे काय, तर ह्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही बसता का नाही हे बघणं म्हणजे संशोधन आहे. आणि आपण आजच्या काळामध्ये बसू शकत नाही. तुम्ही आज मधुकर पिचडनं घ्या, गोविंद गारेला घ्या, किंवा आणि कुठल्याही व्यक्तीला घ्या, किंवा ह्या सगळ्या 25 आमदारांना घ्या, ह्याच्यातला कोणीही आदिवासींच्या कॅरेक्टरमध्ये बसत नाही. ही लोक ACच्या गाडीतून फिरतात, 10व्या मजल्यावरती राहतात आणि चांगल्या गोष्टी खातात ही लोक. म्हणून आदिवासींच्या कुठल्याही कॅरेक्टरमध्ये बसत नाही, क्रायटेरियामध्ये बसत नाही. परंतु त्यांचे आमचे आजोबा पणजोबा किंवा त्यांचे पणजोबा ह्या कॅरेक्टरमध्ये बसत होते, म्हणून केंद्र शासनाने आपल्याला ह्या अनुसूचित जमातीमध्ये टाकलेलं आहे. म्हणून आज संशोधन करण्याची गरज नाही, ऑलरेडी ते संशोधन झालेलं आहे. फक्त आपलं प्रॉब्लेम काय आहे, आपलं प्रॉब्लेम असा आहे की आपण महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी असूनसुद्धा आपली 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळी आहेत. आणि म्हणून कोळी OBCमध्ये असल्यामुळं, SBCमध्ये असल्यामुळं आपल्याला STची सर्टिफिकेट मिळत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. हां, कोळी नोंदी फक्त आपल्याकडेच आहे असं पण नाही, कोळी नोंदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, आदिवासी भागामध्ये पण आहे. त्यामुळे तोही फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कोळी नोंदी का झाले याचं फक्त आपल्याला एक्सप्लेनेशन जर कोर्टामध्ये देता आलं, त्याचे पुरावे आपल्याला जर कोर्टामध्ये सादर करता आले, तर बस तुम्हाला सहजपणे सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे. याच्यासाठी फक्त तुम्ही काम करा. कोळी नोंदी का झाले
ह्याची एक्सप्लेनेशन द्या, त्याचे पुरावे द्या, मग आपल्याला आरामशीर सर्टिफिकेट मिळणारच. पण आमच्यावर संशोधन करा म्हणून जर तुम्ही बसला तर मित्रांनो संपूर्ण समाज हे कायमस्वरूपी एस टीच्या लिस्टमधून बाहेर पडेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बाबा कोळीला एस टीमध्ये टाका, कोळीला एस टीमध्ये टाका. यांचं मागणीच्या मागं कारण काय आहे, तर आपली 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहेत म्हणून कोळीला तुम्ही एस टीमध्ये टाका. हे खरं आहे. खरं आहे की कोळी ॲज अ होल, संपूर्ण कोळीमधली संपूर्ण जमाती ही एस टीमध्ये यायला पाहिजेच होते. कारण एकच बीच हे सगळे फांदे आहेत. पण चुकीच्या पद्धतीने काहीला ओबीसीमध्ये टाकले गेलेले, काहींना एस टीमध्ये टाकले गेलेले आहे. त्यामुळं मागणी करायला का हरकत नाही की कोळीला तुम्ही एस टीमध्ये टाका. परंतु ही मागणी कुणी करावा, तर ज्यांना ओबीसीमध्ये टाकले गेलेले त्यांनी करावं. म्हणजे कोस्टल एरियातली सोनकोळी, वैती कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी ह्या लोकांनी हे मागणी केलं तर ती 100% सत्य आहे, खरं आहे. परंतु मित्रांनो, जे TSP OTSPमध्ये जे लोक आहेत, जे मुळात महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीचे आहेत पण त्यांच्या नोंदी कोळी म्हणून आहेत, अशा लोकांना कोळीला ओबीसीमध्ये टाका, एस टीमध्ये टाका असं म्हणण्याची गरज नाही आहे. कारण का, तर तुम्ही ऑलरेडी एस टीमध्ये आहे आणि कोळी नोंदीवरती तुम्ही ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट घेतलेलं आहे, एस टीचे प्रमाणपत्र घेतलेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे. परंतु तुम्ही आज जर म्हणत असाल की कोळीनं तुम्ही एस टीमध्ये टाका, मग उद्या कोर्ट म्हणेल मग आत्तापर्यंत जे तुम्ही हजारो सर्टिफिकेट घेतलेले कोळी नोंदीवरती, मग हे सगळं का बोगस आहेत का? महाराष्ट्रभर 1950 पूर्वीची नोंदी कोळी असताना सुद्धा तुम्ही एस टीचे सर्टिफिकेट ऑलरेडी घेतलेलं आहे, मग हे सगळे बोगस आहेत का? मग आत्ता तुम्ही म्हणताय की कोळीने एस टीमध्ये टाका, मग आत्ता जर टाकायचं असेल तर मागच्या सर्टिफिकेटचं काय? मग त्यावेळी मित्रांनो तुमच्याकडे काहीच उत्तर नसणार आहे. म्हणून माझी कोळी नोंदी कशी झालेली आहे आणि ते किती चुकीचं आहे एवढ्यावरच तुम्ही फोकस करा. बाकीचं कोळी ही एस टीमध्ये टाका असं विस्तारित क्षेत्रातील लोकांना म्हणण्याचं काही कारण नाही. हां, कोस्टल एरियातील लोक निश्चितपणे म्हणायला पाहिजे, त्याच्यासाठी भांडायला पाहिजे. कारण अनेक पद्धतीने इथं ओबीसीमध्ये टाकले गेलेले, तुम्ही ते केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहे, डॉक्युमेंट द्यायला तयार आहे, पूर्ण कोर्टामध्ये येऊन मांडणी करायला तयार आहे. पण त्या दिशेने तुम्ही कोर्टामध्ये याचिका तरी दाखल करा किंवा केंद्राकडे मागणी करा, राज्याकडे मागणी करा. कारण तुमची परिस्थिती थोडीफार चांगली असली तरी तुमची कास्ट तीच आहे ना. तुम्ही एकच झाडाचे वेगवेगळे फांदे आहात. त्यामुळे आज विस्तारित क्षेत्रातील, आज आदिवासी क्षेत्रातील जे आमदार आहेत त्यांचे जर तुम्ही इस्टेट बघितला तर जवळपास 6 कोटी ते 10 कोटीपर्यंत त्यांची इस्टेट त्यांनी दाखवलेलं आहे इलेक्शन वेळी. मग काय त्यांना तुम्ही एस टीचं सर्टिफिकेट देणार नाही? त्यांच्या मुलांना तुम्ही देणार नाही? कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी जरी सुधारला असला तरी बऱ्याचशा गोष्टीपासून ते लांब आहेत आणि त्यांची कास्ट तर ती जात नाही. म्हणून भले शासनाने की इतर कोळ्यांच्यापेक्षा कोस्टल एरियातल्या कोळ्यांची परिस्थिती जरा बऱ्यापैकी आहे, ह्या क्रायटेरियाखाली जर ओबीसीमध्ये टाकले असले तरी ते चुकीचं आहे. थोडीफार परिस्थिती बदललं म्हणजे ते लगेच ते ब्राह्मणांच्या लेवलला गेले असं नाही, त्यांचं सोशल स्टेटस बदललं असं नाही, पैसा आलं म्हणजे सगळं झालं असं नाही, त्यांचं स्टेटस बदललं पाहिजे. जसं ज्या पद्धतीने मराठ्यांच्याकडं वेगवेगळे कारखाने आहेत, मराठ्यांचे अनेक आमदार आहेत, मराठ्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, मान सन्मान इज्जत आहे, ब्राह्मणांच्याकडे आहे, त्या लेवलला जेव्हा ही लोक जातील त्याच वेळी म्हणायचं समानता साधलेला आहे. फक्त थोडंफार काहीतरी मासेमारीचे व्यवसाय करून जर पैसा मिळवत असतील
आणि इतर कोळ्यांच्यापेक्षा थोडीफार प्रगती त्यांनी साधली असेल आणि लगेच तुम्ही त्यांना जर नाकारत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून कोस्टल एरियातली लोक ह्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण मदत करायला तयार आहे. त्याच्यानंतर काही लोक अशी मागणी करत असतात, काही लोक म्हणण्यापेक्षा 80% लोक, की बाबा आम्हाला सेवा संरक्षण द्या. आम्हाला 2-3 मुलं झालेले आहेत, आमची 20-25 वर्षे नोकरी झालेली आहे, आमचे प्रमाणपत्र अवैध झालं म्हणून काय झालं, आम्हाला सेवा संरक्षण द्या, आम्हाला कुठंतरी बसवा, OBCमध्ये बसवा, SPCमध्ये बसवा, अधिसंख्य पद निर्माण करा, काहीतरी करा, पण प्रोटेक्शन द्या, आम्हाला घरी घालू नका. असे काही लोकांची मागणी असतात. काही म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम लोकांची मागणी असतात. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या की तुमचे जे काय प्रमाणपत्र अवैध झालेले आहेत, हे प्रमाणपत्र तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही किंवा तुम्ही त्या जमातीचे नाही या कारणाने अवैध झालेले नाही. तुमचे प्रमाणपत्र हे पूर्वग्रह दूषित विचाराने अवैध झालेले आहेत, जाणीवपूर्वक अवैध केले गेलेले आहेत, ठरवून अवैध केले गेलेले आहेत आणि याच्यामागं खूप मोठी षडयंत्र आहे, राजकारण आहे. म्हणून तुमचे प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर लगेच तुम्ही बॉन्डवरती लिहून देता, मी अनुसूचित जमातीचं नाही, मला कुठंतरी बसवा. तर मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे. याच्यामुळं तुम्ही जर प्रोटेक्शन मागत असाल तर असा संदेश जातो की तुम्ही बोगस आहात, तुम्ही घुसखोर आहात, तुम्ही ओरिजिनल नाही. कारण प्रोटेक्शन कोण मागतं? जो चुकीचं काम करतो, जो गुन्हेगार आहे, जो कैदी आहे, जो काहीतरी चुका केलेला आहे, तो माफी मागतो. प्रोटेक्शन मागणे म्हणजेच माफी मागणे. तर गुन्हेगार लोक माफी मागत असतात. अरे तुम्ही गुन्हेगार नाही, तुम्हाला जाणीवपूर्वक गुन्हेगार बनवलं गेलेलं आहे, जाणीवपूर्वक तुमची प्रमाणपत्र अवैध करण्यात आलेलं आहे. म्हणून मित्रांनो, प्रोटेक्शन मागणं हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही माझे प्रमाणपत्र अवैध कसं केला ह्याच्यावरती भांडलं पाहिजे. तुम्ही स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी किंवा पडताळणी समित्यांना शिक्षा देण्यासाठी तुम्ही हायकोर्टामध्ये जायला पाहिजे. पण तुम्ही हे सगळं लढायचं बंद करता आणि रातोरात्र लिहून देता की मी अनुसूचित जमातीचं नाही आणि मला प्रोटेक्शन द्या, कारण मला 2 मुलं आहेत आणि 25 वर्ष माझी नोकरी झालेली आहे. मित्रांनो, याच्यातून तुम्ही एकतर गुन्हेगार ठरता, जातचोर ठरता, बोगस ठरता, कायमस्वरूपी बोगसाचा ठपका तुमच्यावरती बसतो आणि याबरोबर तुमची स्वतःची जात जाणार आहे. तुमच्या प्रोटेक्शनमुळं तुमच्या महादेव कोळी हा जो जात आहे, हा जातच तुम्हाला सोडून द्यावा लागणार आहे. म्हणून तुम्ही जात पण सोडून देणार आहे आणि 2-4 वर्ष तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. 2-4 वर्षानंतर तुमची नोकरी पण निघून जाणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या जे भावी पिढी आहे त्या पिढ्यांचा काय? एकतर SBC आज नाही तर उद्या रद्द होणार आहे. त्यामुळे ती SBCमध्ये ते लढू शकत नाही म्हणा किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. मग तुमच्या 4-5 वर्षाच्या नोकरीमुळं त्या भावी सगळ्या पिढ्यांचं, सगळ्या मुलांचं तुम्ही करिअर का नुकसान करता? तुम्ही खरं म्हणजे लढलं पाहिजे. जाणीवपूर्वक तुमचे अवैध केले गेलेले आहे. जरा तरी आपण विचार केला पाहिजे. मधुकर पिचड किंवा गोविंद गारे ह्या लोकांचे, महान व्यक्तींचे सगळ्या कुटुंबाची नोंदी कोळी असून सुद्धा त्यांना महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट दिलं आणि एक माणूस मंत्री होऊन गेला आदिवासींचा, कोळी नोंदीवरती आदिवासींचा मंत्री होऊन गेला आणि दुसरे महाशय कोळी नोंदीवरती आदिवासींचे संशोधक होऊन गेले. आणि आपण त्या कोळी नोंदीवरती साधा प्राथमिक शिक्षक होत नाही, साधा एखादा हायस्कूलमध्ये शिपाई होत नाही. सगळं शक्य आहे मित्रांनो. त्याच नोंदीवरती एक माणूस मंत्री होतो, एक माणूस संशोधक होतो, तर त्याच नोंदीवरती आपल्याला सुद्धा होता येतं. फक्त आपण होत का नाही, तर आपण लढत नाही. लढण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही, फाईट करण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही.
ह्याच्यामुळे लोक आपल्यावरती अन्याय करत असतात. म्हणून इथून पुढं तरी कमीत कमी प्रोटेक्शन मागू नका. जात सिद्ध करण्यासाठी तयार व्हा आणि आरामशीर आपण सिद्ध करू शकतो. नाहीतर समाजामध्ये एक आपण बोगस असल्याचा एक मेसेज जाईल आणि आपला कॉन्फिडन्स कमी होईल, विरोधकांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि विरोधक कायम म्हणतील हे बघा हे लिहून दिलेलं आहे, हे बघा हे अनुसूचित जमातीचं नाही आणि मला संरक्षण द्या, लिहून दिलेलं आहे. म्हणजे ही लोक बोगस आहेत, घुसखोर आहेत. घुसखोर नसते, बोगस नसते तर हे लिहून दिले नसते, संरक्षण मागितले नसते. हे चुका केलेत, जातचोर केलेले आहेत म्हणून यांनी संरक्षण मागितलेलं आहे असं ते सगळीकडे सांगत फिरतात. मीडियाच्या माध्यमातून सांगत फिरतात, विधानसभेमध्ये ही लोक सांगत फिरतात. म्हणून मित्रांनो, अशी चुका करू नका. तुमच्या चुकामुळं अख्खा समाज बदनाम होतो. त्यानंतर काही लोकांची इतर वेगवेगळे मागण्या असतात. त्या मागण्यांच्याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये नंतरच्या प्रकरण 37मध्ये खूप डिटेलमध्ये आपण सविस्तराने चर्चा करू. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रकरण 38मध्ये आपण बघणार आहोत की आपण मागे कुठं पडलो, आपण काय चुका केलो आणि इथून पुढं काय केलं पाहिजे. हे सगळं बघत असताना आपण अजून एक मुद्दा बघणार आहोत की आपले निवेदनबद्दल. मी तुम्हाला सांगितलं की आपले मागणे चुकीचे असतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासकांच्यामध्ये बरेचसे गैरसमज आहेत, याच्यामुळे आपण मागे पडलो. आणि आत्ता आपण बघतो की आपले निवेदन, आपण जे निवेदन देतो ते निवेदन खूप चुकीचे असतात. व्हॉट्सअपवरती येणारे निवेदनपैकी मी बरेचसे निवेदन वाचलेले आहे. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नेते लोक तयार आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जर कुठलाही एखादा मंत्री आला तर लगेच ही लोक धाड 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 रस्त्यावरती निवेदन तयार करतात आणि त्या मंत्र्याला भेटतात आणि त्याला निवेदन देतात. आणि त्या निवेदनमध्ये असून काय असणार आहे की काही थातुरमातुर इकडले तिकडे मुद्दे असतात आणि पुन्हा खाली हे सगळ्याचा विचार केला असता आम्हाला संरक्षण मिळावा, सेवा संरक्षण मिळावा. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय चुकीचे निवेदन दिले जातात कारण सखोल अभ्यासच नाही. म्हणून आपलं नेमकं काय करायचं माहीत नाही, पण आमदार आलाय काहीतरी आपण देऊन टाकू म्हणून आपण घाई गडबडीमध्ये देत असतो. हे बरोबर नाही. त्यानंतर निवेदन मधले जे मुद्दे असतात ते वेगवेगळे असतात. एकाच जिल्ह्यामध्ये 2-3 निवेदन जेव्हा असतात ना, तेव्हा त्या निवेदन वाचून बघा, हा एक म्हणलेला असतो आणि तो एक म्हणलेला असतो आणि परस्पर विरोधी मुद्दे असतात. ह्याचा म्हणणं वेगळं असतं आणि त्याचं म्हणणं वेगळं असतं आणि त्या समोरच्याला काही कळतच नाही की नेमकं ह्यांना काय म्हणायचं आहे. हा म्हणतो असा, तो म्हणतो तसा, पण ह्यांचं नेमकं म्हणायचं काय, ह्यांची मागणी तरी काय, ह्यांचे निवेदन तरी काय, ह्या मंत्र्याला पण कळत नाही, आमदाराला कळत नाही किंवा कोणालाही कळत नाही. कारण निवेदनामध्ये मुद्दे चुकीचे असतात, कायदेशीर नसतात, सखोल अभ्यास करून नसतात, निवेदनामधले मुद्दे वेगवेगळे असतात आणि ते परस्पर विरोधी असतात आणि अतिशय घाई गडबडीमध्ये लिहिलेले मुद्दे असतात. कुणी तर सांगतोय अमुक अमुक मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत तर आपण सगळे भेटूया आणि अमुक अमुकाला निवेदन तयार करायला सांगा. मग तो निरोप जातो, मंत्री आता अर्धा तासात पोचणार आहेत आणि लगेच हा माणूस बसतो निवेदन तयार करायला आणि ज्याला त्यावेळी जे सुचेल ते लिहितो आणि मग इकडं तिकडे 4-5 लोक जमतात आणि ते निवेदन द्यायला जातात आणि त्या मंत्र्याला कळत नाही नेमकं हे काय निवेदन आहे. आणि असं करू नका, कारण तुमचं निवेदन म्हणजे त्या समाजाला बसलेला फटका असतो. तुम्ही काहीतरी करून देता, तेवढं तुम्ही टाइम पास करता, पण त्याचे फटके काय होतात हे समाजाला बसत जातात. म्हणून
जरासं व्यवस्थितपणे विचार करा. तुमचं एकट्याचं त्याच्यामध्ये नुकसान होत नाही, त्या अख्ख्या समाजाचं त्या निवेदनामुळं नुकसान होत असतो, याचा विचार करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण प्रकरण 38मध्ये बघणार आहोत की आपल्या मतदारसंघातील जे आमदार आहेत, ज्यांना आपण मतदान करतो, निवडून देतो, तर त्या लोकांना आपण कशा पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे, आपली नेमके समस्या काय आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने आपल्या बाजूने विधानसभेमध्ये मुद्दे मांडले पाहिजे, ह्याबद्दल आपण बघणार आहोत. काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आमदारांना तुम्ही काय लिहून द्यायचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की तुमचे जे आमदार आहेत त्यांना काही प्रश्न विचारायला द्यायचा आहे. अगदी 1, 2 ते 3 प्रश्न त्यांनी विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळवून द्यायचं आहे. आणि ते प्रश्न काय असले पाहिजे हे आपण त्या प्रकरण 38मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुमच्या भागातील जो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, त्यांच्या लेटर पॅडवरनं काही मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. आणि ते काय लिहून घ्यायचं आहे, मी फार महिन्यापूर्वी पाठवलं होतं. त्याला मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी पाठवलं होतं, तुमच्या आमदारकडनं हे लिहून घ्या म्हणून. आता कोणाला काही कळालं नाही तर मी काय करू, कारण तुमचे आमदार आणि खासदार जे लिहून देतात त्याला फार वेटेज असतं. कारण तुमच्या एका आमदाराचं मत त्या तालुक्याचं मत असतं. म्हणून मी एक चांगलं पत्र दिलं होतं त्या आमदाराच्या लेटर पॅडवरती, हे घ्या. तर कोणी त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही. पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतात. कोणीतरी करा आणि मला घरी आणून द्या असा आता दिवस राहिलेला नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आपण प्रकरण 39मध्ये बघणार आहोत की आपण का मागे पडलो, कशासाठी आपल्याला यश मिळालं नाही. ह्याचा आणखीन एक कारण असं की आपल्याकडे कायदेशीर सल्लागार समिती नाही. प्रत्येक कामावेळी आपल्याला एक सल्लागार समिती लागतो, लक्षात घ्या. आपल्या समाजातील कुठलाही माणूस उठतो, कुणाला न सांगता रात्रीची गाडी पकडतो आणि कुठंतरी पडताळणी समितीकडे जातो किंवा कोर्टामध्ये जातो किंवा SDOकडे जातो आणि तिथं काही तो सबमिट करत असतो. कोणतेही डॉक्युमेंट तो जोडत असतो, कुठल्याही प्रकारचे युक्तिवाद तिथं करत असतो किंवा कुठल्याही वकिलाला तो तिथं त्या कोर्टामध्ये देत असतो. याच्यातनं आपण अपयशी झालेलं आहे. आपल्याला नेमके कोणते डॉक्युमेंट जोडले पाहिजे, ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने असले पाहिजे, त्याच्यावरती युक्तिवाद काय केला पाहिजे, कोणता वकील चांगला आहे, कुठल्या वकिलांकडे आपण केस दिला पाहिजे, ह्याचा काही आपण विचार करत नाही. फक्त मला व्हॅलिडिटीला बोलवलं, कमिटीने बोलवलं म्हणायचं, रातोरात्र जायचं आणि काय तिथं त्याला सुचतं ते लिहून द्यायचं आणि कुठले डॉक्युमेंट द्यायचं आणि प्रकरण अवैध झाले की रडत परत यायचं आणि कोर्टामध्ये प्रकरण अवैध झाले की मग कोणाच तरी नावे वरडत बसायचं. तर अशा पद्धतीने हे सगळं आपण प्रत्येक माणसं करत आलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, आपले सरसकट प्रकरण अवैध होत गेलेलं आहे आणि म्हणून लोकांना वाटतं इकडली लोक बोगसच आहेत, कारण ह्या सगळ्यांची प्रकरण अवैध होतात. एकतर अवैध का होतात तर जाणीवपूर्वक ती लोक करतात, परंतु कमीत कमी कोर्टामध्ये तरी आपली प्रकरण वैध व्हायला पाहिजे होतं. तर त्यासाठी आपण दोषी आहोत, कारण आपल्याला डॉक्युमेंट कोणते जोडले पाहिजे हे कळालं नाही. म्हणून आपण कोण काय सांगेल त्या पद्धतीने, जे काय हाताला येईल त्या पद्धतीने डॉक्युमेंट आपण जोडून त्या कोर्टामध्ये सबमिट केलेलं आहे आणि आपल्या विरोधामध्ये निकाल गेलेला आहे. म्हणून कोर्टामध्ये जर निकाल विरोधात जात असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत. समितीमध्ये निकाल विरोधात जात असेल तर त्याच्यामध्ये आपला काही दोष नाही, आपण निर्दोष आहोत. कारण ती पूर्वग्रह दूषित विचाराने ते अवैधच करतात, त्यांचा निर्णय ठरलेला आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण ॲटलिस्ट तुम्ही कोर्टामध्ये तर जिंकायला पाहिजे होतं, पण तुम्ही जिंकत नाही. याचं एकमेव कारण तुम्ही चुकीच्या गोष्टी करता. आणि म्हणून मित्रांनो,
असे सरसकट अवैध झाल्यामुळं आणि ही लोक बोगस आहे, जातचोर आहे, घुसखोर आहे अशा पद्धतीने ते अपप्रचार करत फिरतात. त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो ह्यामुळं आणि ते सगळ्यांना सांगत सुटतात. म्हणून हे सगळं जर थांबवायचं असेल, योग्य न्याय जर तुम्हाला मिळवायचा असेल, आहे त्या डॉक्युमेंट बरोबर काही इतर डॉक्युमेंट जोडून अतिशय चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करून जर निकाल तुमच्या बाजूने लावून घ्यायचा असेल तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ समित्यांचं, एक तज्ज्ञ मंडळींचं, अभ्यासकांचं आणि वकील मंडळींचं असं एकत्रित एक समिती असणं गरजेचं आहे. अभ्यासक तुम्हाला डॉक्युमेंट्स काय जोडायचे सांगतील आणि वकील मंडळे व्यवस्थितपणे ते मांडणी करतील किंवा मांडणी कशी केली पाहिजे हे तुम्हाला सांगतील. म्हणून आपल्याच समाजातील अभ्यासक आणि आपल्या समाजातील वकील मंडळी असं मिळून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक तज्ज्ञ समिती असायला पाहिजे आणि त्या जिल्ह्यातील कुठलाही माणूस प्रांताकडे जाताना त्या कमिटीच्या मार्फत जायला पाहिजे. ते कमिटी सांगितलं यस तू आता जाऊ शकतोस तर त्याच वेळी जायचं. त्या कमिटीच्याच मार्फत पडताळणी समित्यांच्याकडं लोक जायला पाहिजे. ह्या कमिटी तुम्हाला जाऊ नका, अजून काही डॉक्युमेंट जोडा असं म्हणलं तर तुम्ही थांबलं पाहिजे. मगच मित्रांनो यशाचा रेट वाढत जाणार आहे. नाहीतर तुम्ही परस्पर कसंही जात असाल आणि कुठलाही वकील देत असाल, कुठलेही डॉक्युमेंट देत असाल आणि काय तुमच्या तोंडात येईल ते जर तुम्ही बोलत असाल तर निश्चित आहे की तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुमचे प्रमाणपत्र निश्चितच अवैध होणार. म्हणून थोडंसं प्रत्येकाने विचार करा की आपल्या समाजातील काही अभ्यासक, काही वकील मंडळी एकत्र येऊन त्या जिल्ह्यामध्ये एक 5-6 लोकांचं एक कमिटी नेमा आणि त्या कमिटीच्या मार्फतच संपूर्ण जिल्ह्यातले सगळे सूत्र हलवा आणि प्रत्येकानं तुमच्या मार्फत जाण्यासाठी आवाहन करा. मगच चांगल्या पद्धतीने यश मिळेल हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो की आपण बघू की अजून आपण कोणत्या कारणाने मागे पडतो, आपल्याला का न्याय मिळाला नाही. तर अनेक मुद्द्यांच्यापैकी एक मुद्दा असा आहे की आपली समाजाची आर्थिक बाजू प्रचंड कमकुवत आहे. आपला समाज मुळातच गरीब आहे. श्रीमंतांची संख्या खूप कमी आहे. मराठ्याप्रमाणे किंवा ब्राह्मणांच्या प्रमाणे आपल्या समाजामध्ये खूप मोठे लोक नाही आहे, बिझनेसमॅन नाही आहे, कारखानदार नाही आहे किंवा आमदार नाही, खासदार नाही आहे किंवा खूप मोठमोठे ऑफिसर्स नाही आहे. जे काही लोक आहेत ते किरकोळ कामं करत असतात. छोटे मोठे हायस्कूल शिक्षक, प्राथमिक शिक्षक, जास्तीत जास्त एखादा प्राध्यापक किंवा एखादा छोटा मोठा इंजिनियर वगैरे. पण खूप मोठे ऑफिसर म्हणून एखादा IAS ऑफिसर किंवा एखादा बाबा कलेक्टर आहे, SP आहे, अशी लोक फार कमी आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणून मित्रांनो, आपला समाज गरीब असल्यामुळं, आपल्या समाजामध्ये खूप मोठे श्रीमंत लोक नसल्यामुळं, बिझनेसमॅन नसल्यामुळं आपली समाजाची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे. एक माणूस 500 रुपये देण्यासाठी 1000 वेळा विचार करत असतो, कारण त्याची परिस्थितीच तेवढी नाही आहे. म्हणून आपल्या समाजाकडं लढा निधी कमी आहे. आपल्याकडे भरपूर मुद्दे आहेत, भरपूर डॉक्युमेंट आहेत. आपल्याला माहीत आहे की आपण जर माधुरी पाटलाच्या विरोधामध्ये रिओपन करून आपण अपील केलो तर माधुरी पाटलाचा 100% निकाल आपल्या बाजूने लागतो. पण पैसा नाही. ह्या जगदीश बहिराचा निकाल आपण सहजपणे उडवू शकतो, पण त्याच्यासाठी जी लागणारी पैसा आहे ती पैसा नाही. म्हणून मित्रांनो, समाज गरीब आहे, समाजामधले नोकर वर्ग फार कमी आहे
आणि म्हणून आपण चांगले चांगले निकाल जिंकत असूनसुद्धा आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. काही निकालामध्ये अपील करायची संधी असतानासुद्धा आपण अपील करू शकत नाही, किंवा चांगले नावाजलेले वकील आपण लावू शकत नाही, किंवा काउन्सिलर आपण लावू शकत नाही, म्हणून आपण हरतो. परंतु याचा विरुद्ध जेव्हा तुम्ही TSP मधल्या आदिवासी लोकांच्या बद्दल तुम्ही विचार करता, तर मित्रांनो, त्यांच्यातलं तुम्हाला माहीत नसेल त्यांच्यामध्ये 35,000 नोकरदारांचा एक ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपमधला प्रत्येक माणूस त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे प्रत्येक महिन्याला 1,000 ते 5,000 रुपये, काही ऑफिसर 10,000 रुपयेसुद्धा देतात. 1,000 ते 5,000 रुपये हे समाजासाठी लढा निधी म्हणून देतात. हे जे काय TSPमध्ये 16 ते 17 जे आदिवासी जमाती आहेत, ह्याच्यातला प्रत्येक नोकर हा निधी पाठवतो. भले तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जर तिकडली लोक असतील तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊन बघा की ती लोक प्रामाणिकपणे त्यांचा पगार झाल्या त्या संघर्ष निधीकडे ते पाठवत असतात. म्हणून त्यांच्याकडे प्रचंड पैसा जमा होतो. आणि एवढंच नाही, मला आश्चर्य वाटलं की हे जे 25 आमदार, 1 मंत्री आणि 4 खासदार जे आहेत, हे स्वतःसुद्धा मोठ्या प्रकरणामध्ये हे कॉन्ट्रीब्यूट करतात. एखादं खूप मोठं प्रकरण असेल तर त्यावेळी ही लोक कॉन्ट्रीब्यूट करतात, पैसा देतात. त्याच्यानंतर याच्यातलं काही जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, याही लोक समाजाच्या लढ्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतात. काही NGO सारखी लोक कॉन्ट्रीब्यूट करतात. मी तरी ऐकलेले काही मेडिकल कॉलेजेस, गव्हर्मेंट एजन्सीज यांना मदत करतात. ह्या लोकांची परिस्थिती हालाकीची आहे असं समजून ही लोक मदत करतात. पण ही लोक हा सगळा पैसा जो आहे आपल्या विरोधामध्ये वापरतात. हा सगळा पैसा आपल्या विरोधामध्ये इंटरव्हेन दाखल करण्यासाठी, कोर्टामध्ये इंटरव्हेन दाखल करण्यासाठी वापरतात. जगदीश बहिराचं प्रकरण घ्या, माधुरी पाटलाचं प्रकरण घ्या, किंवा आणि कुठलंही तुम्ही प्रकरण घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये ही लोकांनी जे इंटरव्हेन याचिका दाखल केलेलं आहे किंवा नव्याने जे याचिका दाखल केलेलं आहे, हा सगळा पैसा जो आहे अशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलेला पैसा आहे. आज यांच्याकडे इतकं पैसा आहे की ही लोक कुठलाही वकील लावू शकतात, कुठलाही दर्जेदार वकील लावू शकतात, कुठलाही काउन्सिलर लावू शकतात, भारतातील नावाजलेले काउन्सिलर लावू शकतात. आणि अगदी गरज पडल्यास, मी ऐकून आहे की गरज पडल्यास आपल्याही वकिलांना ती विकत घेऊ शकतात. आपल्या वकिलांना, ज्यांना आपण पैसा देऊन आपल्यासाठी लावलो, अशा लोकांना सुद्धा विकत घेऊ शकतात. ते इतका पैसा यांच्याकडे आहे. कारण का? ही लोक स्वतःहून स्वइच्छेने समाजाच्या हितासाठी कॉन्ट्रीब्यूट करतात. अगदी 1,000 ते 5,000 न चुकता प्रत्येक महिन्याला ही लोक त्या अकाउंटला भरत असतात. म्हणून ही काही वाटेल ते करू शकतात आणि कुठलीही केस ते जिंकू शकतात. पण तशी परिस्थिती आपल्याकडे नाही आहे. आपण जे करायचं ते स्वतःच करायचं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे थोडंफार तो स्वतःच लढतो, स्वतःच जे काय असेल ते करतो, आणि फंड कमी पडले की केस हरतो आणि घरी बसतो. पण असं होऊन चालणार नाही मित्रांनो. खरं म्हणजे OTSP मधल्या लोकांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरातून कमीत कमी 1,000 रुपये, आपण दर महिना म्हणत नाही, कमीत कमी 1,000 रुपये तुम्ही दिला पाहिजे. वर्षातून एकदा तुम्ही द्या. आणि जे अधिसंख्य पदावरचे आहेत त्या लोकांनी कमीत कमी 5,000 रुपये दिला पाहिजे. मी तर म्हणेन पूर्ण पगार दिला तरी काही फरक पडत नाही, पण तुम्ही कमीत कमी 5,000 रुपये तरी दिलं पाहिजे.
असं जर प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचारी ह्या घरोघरातून 1,000 रुपये देत असतील किंवा अधिसंख्य पदातील किंवा कर्मचारी लोक हे 5,000 रुपये जर देत असतील तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील निकाल आपण सहजपणे लावू शकतो. त्या जिल्ह्यामधली लोक त्या जिल्ह्यामध्ये पैसा कलेक्ट करायचा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना ती डॉक्युमेंट दिले जातील किंवा त्यांना सांगितलं जाईल चांगली वकील तुम्ही लावू शकता आणि तुम्हीच पैसा गोळा करायचा आहे, तुम्हीच तुमचे डॉक्युमेंट्स गोळा करायचा आहे आणि तुम्हीच तुमचे वकील लावून तो केस जिंकायचा. एक जनहित याचिका तुम्हाला जिंकायचं. एक जर तुम्ही जनहित याचिका जिंकला तर तुम्हाला सगळ्यांना ती लागू होईल. अशा पद्धतीने आपण कायद्यामध्ये बसून जनहित याचिका जिंकायचं आहे. याच्यासाठी पैसा लागणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातली लोकांना तुम्हाला द्यायची गरज नाही. तुम्ही तुमच्याच जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या भाऊबंदासाठी हा पैसा गोळा करायचा. म्हणून मित्रांनो हे दिला पाहिजे. काही लोक म्हणतात सर आम्ही या संघटनेला तेवढं पैसे दिलो, त्या संघटनेला तेवढा पैसा दिलो, हे संघटने म्हणले होते आम्ही असं काम करू, ते संघटने म्हणले होते तसं आम्ही काम करू, पण काम तरी काहीच झालं नाही, मग आता तरी होईल का, मग उगीच कशाला पैसे घालवायचे 500 रुपये 1000 रुपये. तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या संघटनेला पैसा दिला असेल हे सत्य आहे आणि हे तुम्ही लक्षात घ्या पैसा हा वेगवेगळ्या मार्गाने खर्च होतोच. त्या लोकांना इथून मुंबईला जर जायचं असेल, मुंबईवरनं दिल्लीला जर जायचं असेल किंवा आणि काही करायचं असेल तर कमीत कमी 4-5 माणसं ती जात असतात. अशा वेळी त्यांचा गाडी खर्च, त्यांचा राहण्याचा खर्च, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी, वकिलांची फी, काउन्सिलर लावले असतील काउन्सिलरांची फी, हे सगळं धरून हे पैसा तर जाणारच आहे. पैसा कोर्ट म्हटल्यानंतर काम म्हटल्यानंतर पैसा हे जाणारच आहे, खर्च तरी होणारच आहे. म्हणून खर्च होतो म्हणून जर तुम्ही पैसा देत नसाल तर ते चुकीचं आहे. आणि इतकंच नाही, मी तुम्हाला म्हणेन पैसा पण खर्च होईल आणि वर तुमचे काम होईल याची अजिबात गॅरंटी नाही. तुम्हाला व्हॅलिडिटी मिळतील याची अजिबात गॅरंटी नाही. कारण आपण प्रयत्न करतो. फक्त आपण प्रयत्न करत असताना आता एकदम अचूक मार्गे प्रयत्न करणार आहे. पूर्वी ज्या काय प्रयत्न केले होते मला माहीत आहे ते अर्धवट प्रयत्न होते. अपूर्ण ज्ञानातून ते प्रयत्न केले होते, अपूर्ण डॉक्युमेंटच्या आधारे प्रयत्न केले होते, चुकीच्या वकिलांच्या मार्फत ते प्रयत्न केले गेले होते, म्हणून ते हरले गेले. पण आज आपण जे करणार आहोत ते खूप वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. म्हणून मागं आपला वाईट अनुभव आहे म्हणून आज मी कसं पैसा देऊ, कशासाठी पैसा देऊ असं जर तुम्ही म्हणत असाल तर मित्रांनो लक्षात घ्या, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. प्रयत्न तर हे करावंच लागणार आहे. यश मिळो न मिळो प्रयत्न हे करावंच लागणार आहे. तुम्ही प्रयत्न नाही केला तर कायमस्वरूपी सगळं संपणार आहे. कायमस्वरूपी तुमची नोकरी संपणार आहे, जात निघून जाणार आहे, कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, भावी पिढ्यांना नोकरी मिळणार नाही, बोगस नावाचा फटका तुमच्यावरती बसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे. जर तुम्ही 1000-5000कडं तोंड करून बसला, कसं खर्च करू म्हणून तुम्ही दुःख करत बसला तर तुम्हाला आहे ते सगळं गमवावं लागेल. भविष्यामध्ये परिस्थिती याच्यापेक्षा भयानक बिकट येईल. आज थोडाफार तुम्ही अजून नोकरीत आहात, अजून तुमच्याकडे पैसा येतो, तुम्ही टिकून आहे आणि उद्या जर तुमचं सगळंच बंद झालं, पेन्शन पगार सगळंच बंद झालं तर मित्रांनो जसं एखादा मासा धडपडतो पाण्यासाठी तसं आपल्याला धडपडावं लागेल, तडपडावं लागेल. म्हणून जोपर्यंत आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, जोपर्यंत आपण समाजासाठी पैसा गुंतवू शकतो तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा. आणि सगळं एकदा निघून गेलं हातातून, तिथून पुढं जर तुम्ही म्हणत असाल की मी सगळं माझं घरदार विकतो आणि मी तुम्हाला 10 लाख देतो आणि काहीतरी करा आणि समाजाला वाचवा,
तर कोणीही काही करू शकत नाही, सगळंच निघून गेलेलं असतं. म्हणून मित्रांनो, की 1000-5000 कडे बघत बसण्याचे दिवस नाही आहे. अंतिम टप्प्यामध्ये आपली लढाई चालू आहे. लढाई पूर्णपणे अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सगळे एकत्र येऊन जितकं शक्य तितकं आपण समाजाला मदत करून ह्या आपल्या स्वतःच्या कुटुंबाला पण वाचवायचं आहे, समाजाला पण वाचवायचं आहे, पूर्ण अडचणीतून ह्या समाजाला बाहेर काढायचं आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणून 1000-500-5000 गेल्यानंतर काहीच बिघडत नाही. पण एकदा सगळंच हातातून गेला, नोकरी पण गेली, जात पण गेली आणि कुटुंब पण अडचणीत आला, तर त्यावेळी मात्र मागे वळून बघितलं तर मार्ग बंद झालेला असणार आहे. म्हणून थोडंसं व्यवस्थित विचार करा. पैसा खर्च करण्यासाठी कंजूसपणा करू नका, बिनधास्तपणे करा. आणि तुम्ही स्वतःच्या केससाठी, खाजगी केससाठी, घरगुती केससाठी तुम्ही एक वकिलाला 1 लाख रुपये देत असता. आणि तेच 1 लाख देण्यापेक्षा तुम्ही इथं फक्त 5000 रुपये जर दिला आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर आपण जनहित याचिका दाखल केलो आणि जिल्ह्यातून एकच आपण निकाल घेतलो की ह्या लोकांची नोंदी भले कोळी म्हणून असले तरी ही लोक सगळे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळीच आहेत, असं जर आपण डॉक्युमेंटली प्रूव्ह करून आपण जर निकाल घेतलो तर मित्रांनो, तुम्हाला वैयक्तिक लढायची गरजच नाही. तुम्ही त्या एकाच केसच्या आधारे तुमच्या जिल्ह्याला प्रत्येकानं कोळी नोंदीवरती हे मिळू शकतं. कारण आपल्याकडे तितकी चांगली डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. फक्त त्या अँगलने आपण कधी विचारच केला नाही, कधी आपण ती मांडणीच केलं नाही. म्हणून एक जनहित याचिकासाठी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट करा. माझ्यासाठी नाही किंवा तुमच्या अभ्यासकांच्यासाठी नाही किंवा कुठल्याही नेत्यांच्यासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. म्हणून मित्रांनो, थोडंसं समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ह्या नोकरदारांच्या हातात आहे. नोकरदारांनी थोडंसं पुढाकार घ्यावा आणि त्या दिशेने वाटचाल करावा. त्यानंतर मित्रांनो, की प्रकरण 41 मध्ये आपण बघणार आहोत की नेमके अजून असे काय काय चुका आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही. आपण काय चुका करत आलो. तर मित्रांनो, प्रकरण 41 मध्ये आपण पुन्हा सखोलमध्ये बघणार आहोत. फक्त मी पॉईंट सांगतो. बघा, बरेच वेळा आपली लोक जे आहेत ते चुकीची कोर्टामध्ये याचिका दाखल करतात. याच्यातून आपला पैसा पण वाया जातो, वेळ पण वाया जातो. लोक विचार करत नाही मी कोणत्या मुद्द्यांच्यावरती याचिका दाखल केला पाहिजे. त्यांच्या मनात जे येतं त्याच्यावरती ती याचिका दाखल करतात. पुढचा विचार करत नाही, मागचा विचार करत नाही. हे बरोबर नाही. त्याच्यानंतर आपल्या लोकांच्याकडं आमदार खासदारांना पटवून देण्याची क्षमता नाही. ही लोक जातात ग्रुपने. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी बघितलेलं आहे, 15, 20, 25 लोक एकत्र करून जातात. पण जाताना काय बोलायचं आहे, कसं पटवून द्यायचं आहे, कोणते डॉक्युमेंट दाखवायचं आहे, ह्याच्यावरती अजिबात अभ्यास करत नाही, स्टडी करत नाही, होमवर्क करत नाही. साहेबांना फोन लावतात, साहेब म्हणतात या मी दुपारी 3 वाजता आहे घरात. धाड 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 जातात 3 वाजता आणि साहेबांना निवेदन देतात आणि त्या निवेदनाचा अर्थ तरी काहीच निघत नाही. आणि मग फक्त झकासपैकी फोटो काढायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून द्यायचं, साहेबांना भेटलो काम होणार, साहेबांना भेटलो काम होणार. तर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या आमदारांना पटवून सांगता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे तुमच्या जिल्ह्यातील डॉक्युमेंट त्यांना दाखवता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि आपण हे आत्तापर्यंत केलं नाही, त्यामुळं आपण मागे पडलो. आणि आपल्या आमदारांना आपण आपल्याबद्दल प्रश्न विचारायला कधीही भाग पाडलं नाही. आपण जाऊन भेटतो, ती लोक आश्वासन देतात, पण असं कधी झालं नाही की तो आमदार आपल्याबद्दल प्रश्न विचारलेले आहे, तळमळीने प्रश्न विचारले, असं कधी झालेलं नाही. कारण का, तर आपण तितकं जबरदस्तीने त्याला प्रश्न विचारायला सांगतच नाही. आपण वरवर तर सांगत होतो आणि आपण जे सांगतो त्याला कळत नाही आणि ते डॉक्युमेंट काय तो वाचत नाही.
आणि डॉक्युमेंट काय आहे त्याला माहीत होत नाही, आणि म्हणून तो कधीही प्रश्न मांडणी करण्याच्या भानगडीत पडत नाही. फक्त तुमच्यासमोर गोड बोलतो, तुमची मागणी रास्त आहेत, आम्ही हे करू, आम्ही ते करू, मुख्यमंत्र्यांना भेटतो, संसदेत मांडतो, पण नंतर हे सगळं तोही विसरतो, आपणही विसरतो, प्रश्न आहे तिथं राहतो, आणि असं 40 वर्ष चालू आहे. मध्यंतरी एकाचा फोन आला, त्यांनी सांगितलं, सर असं असं आम्ही आमदारांना आमच्या जिल्ह्यातील एका संघटनेचा अध्यक्षाने फोन लावला आणि त्या आमदारांनी सांगितलं माझी चूक झाली. मी म्हटलं काय फोन लावला? ते म्हटलं त्या आमदाराने विधानसभेत म्हटलं होतं, तारांकित प्रश्न विचारला होता की हे बोगस अनुसूचित जमातीच्या लोकांना तुम्ही कधी काढणार आहे आणि ओरिजिनल लोकांना कधी तुम्ही भरणार आहे. आणि मग आमच्या माणसाला राग आला आणि त्याने फोन लावला आणि त्या माणसाने सांगितलं की बाबा ही माझी चूक नाही आहे, माझ्या पक्षाने तसं ते मला विचारलं सांगितलं होतं म्हणून मी विचारलो. मी म्हटलं तुम्ही काय केला? नाही सर आम्ही काय करणार म्हटले, त्याची चूकच नाही ना, ते पक्षाची चूक आहे, पक्षाने तसं केलं. मी त्याला म्हणलो बाबा उद्या जर त्या पक्षाने सांगितलं की तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढे कोळी समाज आहे त्या सगळ्यांना एकत्र आण आणि त्यांच्या डोक्यावर दगड घाल, तर तुम्ही त्यावेळी काय करणार? म्हटलं सर आम्ही कसं काय सहन करणार ते. मी म्हटलं अरे म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी ओरडून सांगितलं तुम्ही बोगस आहे आणि तुम्ही म्हटलं त्याची काही चूक नाही, तो बिचारा आहे आणि त्या पक्षाची चूक आहे, म्हणून त्याला तुम्ही माफ केला. अरे मित्रांनो, जरा जरी स्वाभिमान असता अख्खा जिल्हा तुम्ही बंद केला असता. त्या माणसाच्या घरामध्ये जाऊन त्याला तुम्ही सांगितलं असता इथून पुढे तुला कोळी समाजाचे एकही मतदान मिळणार नाही. पण आपली लोक इतकी दयावान, इतकी कृपावान, त्यांना वाटलं की त्या आमदाराचं काही चूकच नाही, तर ती पक्षाची चूक आहे म्हणून त्याला कशाला आपण सांगायचं, त्याला कशाला आपण बोलायचं. आणि उद्या तर पक्षाने म्हटलं तर हे सगळ्यांनी एकत्र करा, डोक्यात दगड घाल, मग त्यावेळी काय करणार? अरे मित्रांनो, हे राजकारणामध्ये दिले जाणारे हे फालतू उत्तर असतात आणि ह्या उत्तराला तुम्ही ऐकून गप्प बसला, एकाने प्रतिक्रिया व्यक्त केला नाही. ती जाता जाता फसवणारी लोक असतात म्हणून ते आमदार झालेले असतात आणि तुम्ही त्यांच्या गुळगुळीत उत्तराला ऐकून खुश झाला. अरे त्या मतदारसंघातले सगळे लोक एकत्र यायला पाहिजे होते आणि त्याला त्याची घरी जाऊन सांगितलं पाहिजे होतं पुढच्या वेळी इथून पुढच्या कुठल्याही इलेक्शनमध्ये कोळी समाजाची एकही मत तुझ्या पक्षालाही मिळणार नाही आणि तुलाही मिळणार नाही असं सांगून तुम्ही यायला पाहिजे होतं. आणि तुमचंच मतदान घेतो आणि तुम्ही बोगस आहे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला ओरडून सांगतो आणि तुम्ही म्हणता तो बिचारा आहे, त्याचा काही दोष नाही, पक्षाची दोष आहे. काय भोळेपणा, काय मूर्खपणा. थोडं तरी स्वाभिमान, थोडा तरी अभिमान, काहीतरी वाटलं पाहिजे ना. प्रतिक्रिया करायची ताकदच नाही आपल्यामध्ये, म्हणून ही लोक पदोपदी तुम्हाला फसवत असतात, लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपण मीडियासमोर येऊन कधीही चांगल्या भाषामध्ये वस्तुस्थिती मांडत नाही. आपल्यावर कशा अन्याय होतो, आपण कसे ओरिजिनल आहोत, आपल्याकडे किती चांगले डॉक्युमेंट्स आहेत, ती लोक किती बोगस आहेत, त्या लोक 14 आमदार, 2 खासदार, 5% अनुदान, हे किती सगळं बोगसगिरी सगळं चालू आहे, हजारो कोटींचा भ्रष्टाचार कसा झालेला आहे, ह्याच्यावरती आपण काही बोलत नाही, काही बोलत नाही. फक्त पत्रकार परिषद झालं तर काय विषय असतात, तर 2 मुलं झालेत आणि 20 वर्ष आमची नोकरी झाली आणि लाखो लोकांना हे काढून टाकतात, हे सगळं अन्याय आहे, अमानवीय आहे आणि हे चुकीचं आहे आणि हे कसं जगायला पाहिजे, ह्यांच्या पिढ्यांचं काय, असले गुळगुळीत सगळं पत्रकार परिषद. मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित मांडणी केलं पाहिजे, करता आला पाहिजे. त्यानंतर त्याच्याबरोबर आपण अजून एक काय चूक केलो, तर TSP मधली जी काही कोळी समाज आहे त्यांच्याशी खरं म्हणजे आपण संवाद साधायला पाहिजे होतं, आपण कधी संवाद साधला नाही.
त्यांना आपण कधीही डॉक्युमेंट दाखवलं नाही, बाबा रे तुझंही वाल्मिक ऋषीच वंशज आहे, माझंही वाल्मिक ऋषीच वंशज आहे, तू पण त्या बालाघाटातून आलेला आहेस, मी पण त्या बालाघाटातूनच आलेलो आहे, तू पण निजामच्या कंट्रीमध्ये राहत होतास, मी पण निजामच्या कंट्रीमध्ये राहत होतो, तुझं पणजोबाचं पणजोबा हा माझा पणजोबाचा पणजोबा आहे, त्यामुळे आपण सगळे एकच आहोत. कशासाठी आपण एकमेकांच्या अंगावरती तुटून पडतो? आपण सगळे एकत्र राहू, कोळी समाज म्हणून एकत्र राहू, असं आपण कधीही त्यांच्याबरोबर संवाद साधायचा प्रयत्नच केला नाही. तेही लांब राहिले, आपणही लांब राहिलो आणि दोघांच्यामध्ये गैरसमज पसरत राहिले. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्यांना समजून सांगायचं आहे की आपण सगळे एक कसे आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आपली चूक कुठं झाली, तर मी ओबीसीमधलं कोळी नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आपण वारंवार ओबीसीमधल्या नेत्यांना घेऊन जात होतो आणि याच्यामुळं त्या सगळ्या आमदार खासदार आणि मंत्र्यांच्यामध्ये गैरसमज पसरत होते. मग ओबीसीचे नेते जर ह्यांचे नेते असतील तर ही सुद्धा ओबीसी असले पाहिजे, मग ह्यांना कशाला STची सर्टिफिकेट देता, अशा पद्धतीने हे सगळं गैरसमज पसरत गेला. हा एक चूक आपण वारंवार करत आलो, म्हणून आपण ह्या प्रमाणपत्रापासून लांब आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की जे TSP मधली लोक जे आहेत तर ती लोक इमोशनल ब्लॅकमेल करतात. ते स्वतःच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. ती लोकांना सांगतात बघा आम्ही जंगलात राहतो, डोंगरात राहतो, दऱ्याखोऱ्यात राहतो, ॲक्च्युली हे राहतात 10व्या मजल्यावरती, हे फिरतात ACच्या कारमधून. पण सांगत असताना ह्या पद्धतीने सांगत असतात, जुन्या काळातील आदिवासींचे चित्र आत्ता ही लोक डोळ्यासमोर आणून देतात इतर लोकांच्या. खरं म्हणजे ह्या लोकांना कुठल्याही अँगलने बघा हे आदिवासी दिसतात का, पण एक्सप्लेनेशन देताना मात्र जुन्या काळातल्या शेकडो वर्षापूर्वीची जी आदिवासींची परिस्थिती होती ती परिस्थिती एक्सप्लेन करतात आणि बघणाऱ्याला ऐकणाऱ्याला वाटतं हो हो खरं आहे, ही लोक खूप महागे आहेत, गरीब आहेत, आणि मग ही लोक 10-10 कोटीचे मालक. म्हणून ह्या लोकांच्या मागे सहानुभूती आहे, मीडियाचं प्रचंड सहानुभूती आहे, इतर आमदार खासदारांचं सहानुभूती आहे, आणि प्लस ह्या लोकांच्याकडे सगळंच आहे. आदिवासी आमदार यांचा, आदिवासी विभाग यांचा, आदिवासी संशोधक यांचा, ग्रंथ यांचे, चालीरीती यांचे, पडताळणी समिती यांचे, आणि सगळी परिपत्रक यांनीच काढलेले आहे. सगळी परिपत्रक, सगळी कायदे यांनीच केलेले. आणि मग आपल्याला न्याय मिळणार कसं, असं संपूर्ण परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे आणि परिस्थिती पूर्णपणे आपल्या विरोधात आहे. म्हणून खूप अवघड परिस्थितीतून आपण चाललेलो आहोत आणि त्यात आपण सगळे विस्कळीत आहोत आणि चुकीची कामं आपण करत चाललेलो आहोत. म्हणून मित्रांनो 40 वर्षापासून आपलं काम पेंडिंगमध्ये आहे आणि अजूनसुद्धा आपण अशाच पद्धतीने गेलो, अजूनसुद्धा हे असंच चालत राहणार आहे, पिढ्यानपिढी हे चालत राहणार आहे. जोपर्यंत एक तर आपण संघर्ष थांबवत नाही, सगळेचे सगळे आपण लिहून देत नाही बाबा मी महादेव कोळी नाही, चल काय असेल ते मला कुठंतरी बसव, ओबीसी तर दे, SBC तर दे किंवा अधिसंख्याक तर दे, असं सगळेचे सगळे आपण जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपत नाही. नसेल तर सगळी एकत्र येऊन जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपत नाही. एकतर तुम्ही पळून जावा नाहीतर आक्रमण करा, हे दोनच मार्ग आहेत. फ्लीट और फाईट, सामना करा, प्रतिकार करा, नाहीतर पलायन करा, ह्या दोनच मार्ग आहेत. अधूनमधून असे फालतू धडपडू नका, ह्याच्यातनं मानसिक ताण वाढेल, आर्थिक नुकसान होईल आणि सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात जातील आणि पुन्हा आपलं कुठलंही काम होणार नाही. तर आधीमध्ये काहीच करू नका. करायचं असेल तर पूर्ण ताकदीने उतरा आणि हा विषय संपवून टाका. नसेल तर सगळं सोडून द्या, सरेंडर व्हा आणि गप्प शांत जे काय मिळेल ते खात निवांत झोपून टाका. मानसिक ताप तर नाही. किती वर्ष हे सगळं ताप, जन्मल्यापासून त्या मुलांच्या डोक्यात हे ताप आहेच.
कास्ट सर्टिफिकेटचं कसं, व्हॅलिडिटीचं कसं, अमुकाचं कसं, तमुकाचं कसं, चालीरीती काय विचारणार, अमुक काय होणार आणि तमुक काय होणार, हे डोक्याचं ताप तर निघून जाईल ना. त्यामुळे दोनच मार्ग, लढायचं असेल तर सगळी एकत्र या आणि पूर्ण ताकदीने लढा, आणि लढायचं नसेल पूर्णपणे सरेंडर करा. सगळ्यांनी सरेंडर करा, विषय संपवून टाका, पण अर्धवट साप मारू नका. आत्तापर्यंत आपण अर्धवट मारत आलो आहे. अर्धवट हे फार भयानक असतं. म्हणून मित्रांनो, सगळी परिस्थिती आपल्या विरोधात आहे, तरीसुद्धा आपल्याला हे लढा जिंकायचा आहे. त्यानंतर आपण प्रकरण 42 मध्ये बघणार आहोत की राजकीय ताकद आपली वाढवलं पाहिजे आणि ते कसं वाढलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जे हरत आलो तर त्याचं एक स्ट्रॉंगेस्ट कारण काय आहे, तर आपल्याकडं आमदार नाही, खासदार नाही, आणि आपल्या विरोधामध्ये 25 आमदार, 1 मंत्री आणि 4 खासदार आहेत. हा एकच कारण आहे आपल्या हरण्यामागं, दुसरं कुठलंही कारण नाही. ती लोक सत्तेच्या जोरावरती आपल्यावरती अन्याय करतात, आणि आपल्याकडे कोणीच नाही, आपलं वालीच कोणी नाही, म्हणून ते आपण सहन करतो. हा एकच आहे, दुसरं काही नाही. डॉक्युमेंट त्यांच्याकडे जेवढं आहेत त्याच्यापेक्षा चांगले डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत. त्यांची परिस्थिती जितकी बेकारचं आहे, आपलीही परिस्थिती तेवढीच बेकारीच आहे. जितकी त्यांच्याकडे बेकार लोक आहेत, आपल्याकडे पण तेवढीच बेकार लोक आहेत. सगळं एकच आहे. फक्त फरक काय आहे, तर त्यांच्याकडे आमदार, खासदार, मंत्री आहेत आणि अख्खा कमिटी आहे, विभाग आहे. आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडं काही नाही, म्हणून आपण हरतो, दुसरं काही नाही. म्हणून जर आपल्याला जिंकायचं झालं तर आपली राजकीय ताकद वाढवावं लागणार आहे. राजकीय ताकद जोपर्यंत आपण वाढवत नाही, आपल्याला यश मिळणार नाही. कारण ही लोक एकत्र येतात आणि वारंवार मुख्यमंत्र्यांच्यावरती दबाव आणतात आणि शासन पाडण्याची धमकी देतात, म्हणून शासन यांना घाबरतं आणि आमच्या विरोधामध्ये शासन परिपत्र काढतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला थांबवायचं असेल तर एक तर तुमचे आमदार त्यांच्यापेक्षा जास्त पाहिजे, नसेल तर त्यांच्या आमदारांना तुम्हाला खाली आणता आला पाहिजे. हां, पहिलं पॉसिबिलिटी फार कमी आहे. आपण आपले आमदार निवडून आणू शकत नाही. सगळ्याचे सगळे विस्तारित क्षेत्रातील अन्यायग्रस्त आदिवासी जरी एकत्र झाले, एकत्र कधी होत नाही, पण समजा झालेच, तरीसुद्धा आपण आपले आमदार निवडून देऊ शकत नाही. त्यामुळं 25च्या वर आपण जाऊ शकत नाही. एखादा दुसरा आपण आणू शकतो, पण 25च्या वर आपण आणू शकत नाही. मग तिथं आपण काही करू शकत नाही. हां, एक करू शकतो की त्यांचे आमदार आपण कमी करू शकतो, ते आपल्या हातात आहे. त्याचे 2 मार्ग आहेत. एक असं की आपण जर व्यवस्थितपणे केंद्र शासनाकडं किंवा निवडणूक आयोगाकडे मागणी केलो की बाबा एकूण 9% आदिवासी समाज आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापैकी विस्तार क्षेत्रामध्ये 5% आहे आणि TSPमध्ये 4% आहे. परंतु विस्तार क्षेत्रामध्ये आज अखेरपर्यंत कधीही आमदार आणि खासदारांचे मतदारसंघ राखीव झालेले नाही, आणि 5% लोक त्यांच्याकडे नेतृत्व नसल्यामुळं हे अजून मागास राहिलेले आहेत, त्यांची प्रगती झालेली नाही. म्हणून या लोकसंख्ये प्रमाणामध्ये 5% प्रमाणे 25 आमदारापैकी 14 आमदार आणि 4 खासदारापैकी 2 खासदार तुम्ही विस्तारित क्षेत्राकडे द्या. असं जर आपण व्यवस्थितपणे डॉक्युमेंटली चांगले वकील लावून जर मांडणी केलो तर मित्रांनो, निवडणूक आयोग म्हणा, केंद्र शासन म्हणा, मानव अधिकार म्हणा, आदिवासी विकास विभाग केंद्राचे ते म्हणा, हे व्यवस्थितपणे विचार करतील आणि त्यांच्या लक्षात येईल की फक्त 16-17 जमाती हे अख्खे सीट भोगत असतात. 25 आमदार आणि 4 खासदार ती भोगत असतात, आणि इकडं मात्र कोट्यावधी लोक बसलेले आहेत आणि ह्यांना काहीच मिळत नाही, ह्यांना प्रतिनिधित्वच नाही आहे.
हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा एक शक्यता आहे की 14 आमदार आणि 2 खासदार आपल्या भागामध्ये मिळू शकतात. आणि जेव्हा आपल्याकडे 14 आमदार येतील तेव्हा त्यांच्याकडे 11 आमदार शिल्लक राहतील. त्यावेळी खरी मजा आहे. ह्याच्यासाठी फक्त वकील मंडळी, आपले नेते मंडळी ह्यांनी थोडंसं सिरियसली विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं एक आपण करू शकतो. समजा निवडणूक आयोग, केंद्र शासन ह्याला रिस्पॉन्सच दिला नाही, आपण सुप्रीम कोर्टातसुद्धा जाऊ शकतो किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आहे की नाही मला माहीत नाही, पण जे काही शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. समजा हे सगळं प्रयत्न करूनसुद्धा हे झालं नाही, घडलं नाही, मग अजून एक मार्ग आहे. तर ते म्हणजे येणारा जो 2021चा जो जनगणना आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस, तुम्हाला ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, वेगळं वाटेल, पण वस्तुस्थिती आहे. तर इकडली सगळीची सगळी लोक फक्त OBC मधली कोळी लिहायची. सगळे 33 जमाती सगळ्यांनी OBC दाखवायची. तुम्ही जेव्हा OBC दाखवता तेव्हा एकदम 9% 5% कमी होतो. आणि जेव्हा 5% कमी होतो तेव्हा आपोआपच त्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी कमी होतात. 5% अनुदान कमी होतो, 5% आमदार कमी होतात, 5% खासदार कमी होतात. म्हणजे फक्त 11 आमदार आणि 2 खासदार शिल्लक राहतात. जर तुम्ही फक्त कोळी नोंदी लिहिला तर OBC मधली नोंदी करायची. तुम्ही म्हणाल मग पुढं कसं? कास्ट सर्टिफिकेटचं काय? कास्ट सर्टिफिकेटचा काही फरक पडत नाही, कारण तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट दिला जातो ते आत्ताच्या नोंदीवरनं दिला जात नाही, 1950 पूर्वीच्या नोंदीवरनं दिला जातो. म्हणून 1950 पूर्वीची जी काही नोंदी आहे ते आहेच आपल्याकडं. त्याच्यातनं जे काय आपण कमिटीकडनं मिळवतो किंवा कोर्टाकडनं मिळवतो किंवा काही करतो आपण, जे चालू आहे ते पुढं पण चालू राहील. पण त्याचा आणि कास्ट सर्टिफिकेटचा काही संबंध नाही. त्यामुळे आपलं नुकसान होत नाही, कारण पुरावे जे लागतात ते 1950चे लागतात. तसं जर अलीकडचा पुरावा जर बघितला असता तर अलीकडं तर सगळ्यांचीच महादेव कोळी नोंदी आहे, तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ती देत नाही. त्यामुळं कास्ट सर्टिफिकेटचे जे काही पुरावा लागतं ते राष्ट्रपतींचा आदेश जेव्हा निघाला, राष्ट्रपतींच्या आदेशापूर्वीचे पुरावा आपल्याला द्यावा लागतो, मगच कास्ट सर्टिफिकेट मिळतो, नसेल तर नाही. म्हणून एक तर 1950 पूर्वीची पुरावे आपल्याकडे नाही आहे. स्ट्रिक्टली बोलायचं झालं तर सगळ्यांची कोळी नोंदी आहे. मग आपण आज मिळेल उद्या मिळेल म्हणून आपण महादेव कोळ्यांची नोंदी आपण करत बसलो तर होतं काय? तर आपल्या नोंदीमुळं ती लोक निवडून येतात. ती लोक 14 आमदार बोनस म्हणून येतात, आपल्याकडनं बोनस त्यांना मिळतो. आणि पुन्हा 14 आणि 11 हे 25 आमदार होतात आणि आपल्यावरती अन्याय करायला लागतात. त्यामुळं आपल्या लोकसंख्येवरती ते निवडून येतात आणि आपल्यावरती अन्याय करतात. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर 2 मार्ग आहे. एक मार्ग असा आहे की व्यवस्थितपणे निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, केंद्र शासन, राष्ट्रपती ह्या सगळ्यांच्याकडे तक्रार करणे आणि 14 आमदार या ठिकाणी मागून घेणे. नसेल हे शक्य झालं नाही तर आत्ताचा जो जनगणना आहे ह्या जनगणनेमध्ये सगळी कोळी नोंदी करायची. ह्याच्यातून आपला काही फरक पडत नाही. जो काय फरक पडतो तिकडं फरक पडतो. म्हणून मित्रांनो, तसा हा विषय फार गंभीर आहे, विषय रिस्की आहे. पण शेवटी तुम्हाला सर्टिफिकेटच मिळत नसतील मग तुम्ही त्यांना निवडून देऊन काय करणार आहे? तुमच्या नावावरती तो माणूस निवडून येतो आणि गाडीतनं फिरतो आणि तुम्हाला म्हणतो बोगस आहे. तर तुम्हाला मिळणारच नसेल तर ती प्रयत्न करून उपयोग नाही. म्हणून हा जरासा वेगळा पॉईंट आहे, रिस्की पॉईंट आहे. पण माझ्या मते आपलं काहीच नुकसान होत नाही. सर्टिफिकेट तर निश्चितपणे मिळतात, परंतु याच्यामध्ये फार व्यापक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये आपले सगळे नेते पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यातील समाज पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यातले अभ्यासक पाहिजे, वकील मंडळी पाहिजे. ह्या सगळ्यांचा एक व्यापक मेळावा घेऊन
ह्या विषयावरती कायदे कानून काय म्हणतात, पुढे धोके आहेत का फायदे आहेत याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे घरी बसून 14 आमदार पाडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. 2 खासदार घरी बसून तुम्ही पाडू शकता. नसेल तर ती 14 आमदार हिसकून घ्या, 2 खासदार काढून घ्या त्यांच्याकडनं. हे 2 मार्ग आपल्याकडे आहे, ह्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की इतर समाजातील जे आमदार असतात ते पूर्णपणे आश्वासन देत असतात, पण ते कधीच पाळत नसतात. हे वारंवार आपण बघितलेलं आहे. म्हणून इथून पुढं आपल्या समाजातील लोकांनाच निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एखादा कुठलाही पक्ष तुम्ही पकडा, कुठलाही नवीन पक्ष असू दे, जुना पक्ष असू दे, पण त्यांच्याशी आपण करार केला पाहिजे की बाबा अख्खं कोळी समाज तुमच्या पाठीमागे राहील, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुम्ही 10 आमदारकीचे सीट दिल्या पाहिजे. असं तुम्ही त्यांच्याशी करार करा आणि करार करून आपले कमीत कमी एक 10 आमदारांना निवडून आणलं पाहिजे. कारण तिथं प्रश्न मांडण्यासाठी कोणीतरी लागतो. आज तिथं कोणीच नाही म्हटल्यानं भांडेसाहेब होते, ते त्यांच्या जोरावरती जितकं शक्य असेल तितकं ते मांडले, परंतु ते शक्य झाले नाही. त्यांच्या जोडीला जर समजा 1-2 आमदार असते तर मित्रांनो तिथं आपण काहीतरी जोर लावू शकलो असतो, व्यवस्थितपणे आपण मांडणी केलो असतो. म्हणून कमीत कमी आपला प्रश्न सुटो अगर न सुटो तर एक 10 आमदार जर आपले झाले, म्हणजे संपूर्ण विस्तार क्षेत्रातील लोकांचे म्हणतो मी, ह्या 33 जमातीने एका पक्षाबरोबर करार करा आणि त्यांना सांगा 33च्या 33 जमाती आम्ही एकत्र येतो आणि तुझ्या पक्षाला सपोर्ट करतो, फक्त तू ह्या सगळ्यांच्यामध्ये मिळून 10 ते 15 सीट आम्हाला दे. असं आपण म्हणून एखाद्या पक्षाची करार करून आपले आमदार आपण निवडून आणू शकतो. हा एक मार्ग चांगला आहे. फक्त उठला आणि कुणाला पण टाकलं आणि मत वाया घालवला असं करू नका. आपल्या मताला खूप किंमत आहे, आपलं काम होणं महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, असं जरासं आपल्या नेत्या लोकांनी विचार करावा, कुठल्या पक्षाशी करार करून आपण एकत्र येऊन आपले आमदार निवडून आणू शकतो का, ह्याच्यावरती प्रयत्न करावा असं मला वाटतं. म्हणून जोपर्यंत 33 जमातीमधली सगळी मतदार नेते एकत्र येत नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही म्हणा, किंवा राजकीय दबाव तयार होत नाही. पक्ष आपल्याला घाबरत नाही, कुठलेही पक्ष आपल्याला घाबरत नाही. म्हणून एकत्र येण्यामध्ये खूप ताकद आहे, त्याच्यामध्येच आपल्याला यश मिळतो. तर थोडंसं वेळ झालेला आहे, मी हा व्हिडिओ थांबवतो आणि पुन्हा आणखीन एक व्हिडिओ होण्याची शक्यता होणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, म्हणजे प्रकरण 2 भाग 7 मध्ये आपण बघणार आहोत की आपली स्वतःची माइंड पॉवर वापरून यश कसं मिळवता येईल. आपल्यामध्ये अंतर्मन बाह्यमन असे मन आहेत, त्या मनाची वापर करून आपल्याला पाहिजे तसं यश कसं मिळवता येईल या विषयावरती आपण खूप सखोलमध्ये बघूया. तर मी हा विषय थांबवतो, कारण जवळपास 2 तास होत आले, पावणे 2 तास झालेले आहे. पुढचा व्हिडिओ बघा, शेअर करा, सगळ्यांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट्स करा, जमलं तर एखादी फोन करा. तर आपण भेटू. प्रकरण 2 भाग 7 हा शेवटचा असणार आहे. प्रकरण 2 मधलं भाग 7 हा शेवटचा असणार आहे. तिथून पुढं प्रत्यक्षात आपण एक मुद्द्यांच्यावरती सखोलमध्ये आपण बोलत राहू. हा फक्त सिलेबस होता, कंटेंट होता. हा कंटेंट बरोबर थोडं मी माहिती देत गेलेलं आहे. इथून पुढं आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक मुद्दे डिस्कशन करणार आहोत. तर मी इथं थांबतो. भाग 7 प्रकरण 2 अवश्य बघा. धन्यवाद.